Good morning, everyone. Good morning, everyone. सगळ्यांना आवाज येतोय? एकदा चेक करून घ्या. तर बघा, चेक करून घ्या एकदा. व्हिडिओ ऑडिओ दोन्ही क्लिअर आहे. आहे सगळं क्लिअर? कमेंट करा बाळांनो. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर येत आहे, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. हर्षिका, ईश्वरी यांना आवाज येतोय. बाकीच्यांचं काय बाळांनो? अक्षय गाडेकर, ओके, क्लिअर आहे. तर बघा, आपण सुरुवात करू. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो, दॅट इज कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. याला आपण थिअरॉटिकली कम्प्लीट केलं होतं. आज कालच्याच म्हणजे लास्ट लेक्चरला जो आहे, तर आपण काही क्वेश्चन कम्प्लीट केले होते. 5 क्वेश्चन झाले होते. त्याच्या पुढच्या क्वेश्चन वरती आपण वर्क करू. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन विचारला गेलाय बाळांनो MST CET 2025 आणि 2023 ला. तर बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे पहिले ते समजून घेऊ आपण. क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2025 आणि 2023 ला. अच्छा, क्वेश्चन वाचायच्या आधी बघा, पूनम, सर्वेश, त्यानंतर पूनम निकम, देन रुचा आणि यांचे ऑप्शन आलेले आहे. दॅट इज ऑप्शन ए. इट्स व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे चॅप्टर चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. सो तरी पण काय ना की आपण थोडंसं आहे ना क्वेश्चन वरती वर्क करू. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट फॉर द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ अ गॅस ऍट टेम्परेचर, दॅट इज टी. एम चा अर्थ आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन अँड के चा अर्थ आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तुम्हाला आठवते CRMS इज इक्वल टू किंवा RMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलाय, तर √3RT डिवायडेड बाय M. तर इथं जर आपण जरी घ्याल तर बघा, जनरल इक्वेशन काय आहे ना की आपण तर RMS व्हेलॉसिटी पाहिजे. RMS व्हेलॉसिटीचं एक इक्वेशन बरोबर आहे. मॅक्झिमम मुलांचं जे काही आहे त्यांनी ऑप्शन ए आलेलं आहे. तर RMS व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर √3RT डिवायडेड बाय M. तर इथं बघा, फक्त आपण रिप्लेस करू कॉन्स्टंटला 3R च्या ऐवजी KT डिवायडेड बाय काय लिहिता येईल M. जनरली के म्हणजेच काय ते बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट साठी फॉर्म्युला होता दॅट इज KB इज इक्वल टू तर N डिवायडेड किंवा R डिवायडेड बाय N. आपण इथं नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही 1 कन्सिडर जरी केले तर यालाच असं लिहिता येईल CRMS इज इक्वल टू 3KT डिवायडेड बाय M म्हणू आपण. ठीक आहे. तर याची रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल दॅट इज ऑप्शन ए. करेक्ट आहे बाळा. हे करताय. यानंतर बघा, पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. बऱ्याच जणांचा ऑप्शन आधी चालू होता. आता यासाठी आपण थोडंसं ट्राय करू. हे पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बाळांनो. क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा, क्वेश्चन काय म्हणताय, द टेम्परेचर ऍट विच द ऑक्सिजन मॉलिक्यूल विल हॅव द सेम RMS स्पीड. म्हणजे RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन दॅट इज आपण कन्सिडर करू CO इज इक्वल टू RMS व्हेलॉसिटी ऑफ हेलियम. याला आपल्याला HE न कन्सिडर करता येईल. हे गिवन आहे. बघा, त्याने काय म्हटलेलं आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूलची RMS स्पीड आणि हेलियम मॉलिक्यूलची RMS स्पीड दोन्ही काय सेम आहे. तर पुढे म्हटलेलं आहे RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल ॲट 57 डिग्री सेल्सिअस इज द टेम्परेचर ॲट विच द ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे कुणाचं, ऑक्सिजन मॉलिक्यूलचं. म्हणजे टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि दिलं काय तुम्हाला, टेम्परेचर ऑफ हेलियम मॉलिक्यूल जे किती आहे 57 डिग्री सेल्सिअस. नाही का. आपण याला कन्वर्ट करून घेऊ. डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 57 प्लस 273 ऍडिशन करू आपण. 7 प्लस 3 दॅट इज 10, 0 1 कॅरी झाला. देन 5 प्लस 1 6, 6 प्लस 7 दॅट इज 13. अगेन 1 कॅरी झाला, दॅट इज 330.
म्हणजे हेलियमचं टेम्परेचर आलं 330, राहिलं काय दिलाय त्याने, मास दिलाय बघा, ऑक्सिजनचं मास आहे 32, दॅट इज मास ऑफ ऑक्सिजन MO इज इक्वल टू आहे 32 आणि मास ऑफ हेलियम ते किती दिलेलं आहे तुम्हाला 4. आता याला कॅल्क्युलेट करायचं जे असेल तर बघा फॉर्म्युला कोणता घ्याल तर RMS व्हेलॉसिटीचा, कारण CO RMS व्हेलॉसिटी दिलेली आहे. काय फॉर्म्युला आपला, CRMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT डिवाइडेड बाय M. ठीक आहे, सुरुवातीला आपण इक्वेशन लिहिता येईल ऑक्सिजन साठी, म्हणजे इथं लिहिता येईल CO इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3R इथं असेल TO डिवाइडेड बाय MO. फर्स्ट पार्ट. दुसरं तर CHE इज इक्वल टू इथं राहील अंडर रूट ऑफ 3RTHE डिवाइडेड बाय MHE. ठीक आहे, आता या दोनही व्हॅल्यूज आपण कुठं पुट करू, इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा रुचाचा ऑप्शन सी आलेला आहे, पूनमचं पण काय आहे ना ऑप्शन सी आलेला आहे. तर चेक करू आपण, मुलांचे ऑप्शन यायला लागले. आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर CO च्या ऐवजी इथं काय दिसतंय, दॅट इज अंडर रूट ऑफ 3RTO डिवाइडेड बाय MO इज इक्वल टू इथं लिहिता येईल मग अंडर रूट ऑफ 3RTHE डिवाइडेड बाय MHE म्हणता येईल. ठीक आहे, आपण काय करू, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करून घेऊ जेणेकरून रूट रिमूव्ह करता येईल. बघा अक्षयचं पण आलं, सिद्धीचं ऑप्शन सी आलेलं आहे, ईश्वरीचं ऑप्शन सुद्धा सी आलेलं आहे. आपण स्क्वेअरिंग करून घेऊ बाळांनो, नीट लक्ष द्या. स्क्वेअरिंग केल्यावर इथं किती राहील, 3RTO डिवाइडेड बाय MO इज इक्वल टू इथं असेल 3RTHE डिवाइडेड बाय MHE. बघा 3R कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील काय, TO डिवाइडेड बाय MO इज इक्वल टू THE डिवाइडेड बाय MHE म्हणता येईल. ठीक आहे, तर व्हॅल्यूज पुट करा. बघा काय दिसतंय, बघा TO तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, मग ते आहे तसंच ठेवलंय आपण. राहिला प्रश्न MO ची व्हॅल्यूज आहे आपल्याकडे, किती आहे 32 इज इक्वल टू THE ज्याची व्हॅल्यूज किती आहे 330 डिवाइडेड बाय MHE किती दिसतंय 4. याला क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, तर इथं लिहिता येईल मग TO इज इक्वल टू बघा 32 न्यूमरेटर मध्ये येईल, 32 इंटू 330 डिवाइडेड बाय 4. 4 ने डिवाइड केलं 32 ला किती वेळेस भाग जाईल, 8 टाइम्स. सो TO इज इक्वल टू 8 इंटू 330 मीन्स TO इज इक्वल टू 8 इंटू 0 सॉरी 8 0चा 0, 8 3 चा 24, 2 कॅरी झाला, 8 3 चा 24 प्लस 2 दॅट इज तर 26. आणि हे सगळं कशामध्ये राहील, केल्विन मध्ये. म्हणजे टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन किती असायला पाहिजे, 2640 केल्विन. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सी. बऱ्याच मुलांचा ऑप्शन सी आलेला आहे, देवयानी खेडकर, हर्षिता, पवन, देन या सगळ्यांचं ऑप्शन्स काय आलेलं आहे, सी आलेले आहे. काही डाऊट आहे बाळांनो याच्यामध्ये, काही अडचणी कळताय? पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. हे सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह होईल, थोडस बघा काय म्हणताय बघा. इफ RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज, म्हणजे RMS व्हेलॉसिटी कोणाची, हायड्रोजनची, ज्याला आपण CH कन्सिडर करू. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 लाच. बघा द RMS velocity of hydrogen, हायड्रोजनची RMS velocity that is CH is 4 times काय, that of oxygen molecule, 4 times of RMS velocity of oxygen molecule. आणि तेही at 47 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर कुणाचं दिलं आहे, ऑक्सिजनचं, जे किती आहे 47 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं राहील 47 प्लस 273. ऍड करा 7 प्लस 3 दॅट इज 10, 0 1 कॅरी झाला, 7 प्लस 1 8, 8 प्लस 4 दॅट इज 12, 1 कॅरी झाला, म्हणजे इथं राहील 320 केल्विन. द टेम्परेचर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टेम्परेचर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल, म्हणजे TH पाहिजे. सोबत त्यांनी दिला आहे मॉलिक्युलर वेट, एक आहे हायड्रोजनचं 2 आणि ऑक्सिजनचं किती दिसत आहे 32. म्हणजे टेम्परेचर मॉलिक्युलर वेट सुरुवातीला MH जे आहे 2 आणि मॉलिक्युलर वेट आहे ऑक्सिजनचं जे किती आहे 32.
बघा आता याला आपण सिम्प्लिफाय करत असताना परत तेच रिलेशन घेऊ कोणतं, तर CRMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय M म्हणता येईल. सुरुवातीला बघा आपण इक्वेशन लिहू हायड्रोजन साठी, मग याला असं लिहिता येईल दॅट इज बघा सुरुवातीला हायड्रोजन साठी म्हणजे CH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3R कॉन्स्टंट ठेवू, इथं राहील TH डिवायडेड बाय MH. ठीक आहे, इक्वेशन 1. तर दुसरा पार्ट आपल्याला लिहिता येईल दॅट इज CO इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RTO डिवायडेड बाय MO म्हणता येईल, इक्वेशन 2. या दोन्ही व्हॅल्यूज आपण इथं पुट करू. काय दिलं बघा, ऑप्शन मुलांचा आलेला आहे बी, रुचाचं बी आलेलं आहे, पूनमचं बी आलेलं आहे. चेक करू आपण. CH ची व्हॅल्यूज पुट करा, इथं राहील अंडर रूट ऑफ 3RTH डिवायडेड बाय MH इज इक्वल टू किती आहे, तर 4 टाइम्स इथं राहील अंडर रूट ऑफ, तर CO ची व्हॅल्यूज किती आहे, 3RTO डिवायडेड बाय MO. आता सुरुवातीला रूट रिमूव्ह करू. रूट रिमूव्ह करण्यासाठी आकांक्षाचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, प्रतीक्षा काळेचा ऑप्शन बी, ईश्वरीचा मात्र सी आलेला आहे, मसिरा इनामदार यांचं पण बी ऑप्शन आलेलं आहे. चेक करू आपण. तर दोन प्रकारचे ऑप्शन झाले, एक म्हणजे सी आणि दुसरं दिसत आहे बी. तर बघा आपण सुरुवातीला हे रूट रिमूव्ह करायचं. रूट रिमूव्ह करण्यासाठी काय करा, स्क्वेअरिंग करू. सो इथं लिहिता येईल दॅट इज स्क्वेअरिंग बोथ साइड. मग दोन्ही साइडला स्क्वेअर जरी केला तर राहील काय, 3RTH डिवायडेड बाय MH इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर किती होईल, 16 इंटू 3RTO डिवायडेड बाय MO. बघा 3R कॅन्सल होईल, म्हणजे इथं किती राहील, TH डिवायडेड बाय काय दिसतंय, MH इज इक्वल टू सेकंड साइडला किती दिसतंय, 16 इंटू TO डिवायडेड बाय MO. व्हॅल्यूज पुट करू आपण आता. बघा TH आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तसंच ठेवलंय, डिवायडेड बाय MH ची व्हॅल्यू किती आहे, 2 इज इक्वल टू 16 इंटू TO ची व्हॅल्यूज किती आहे, तर 320 डिवायडेड बाय MO ची व्हॅल्यूज किती दिसत आहे, 32. बघा 16 ने डिवाइड केला, 32 ला 2 टाइम्स भाग जाईल, या 2 ने क्रॉस मल्टिप्लाय करू, म्हणजे TH इज इक्वल टू 2 इंटू 320 डिवायडेड बाय काय दिसत आहे, 2 कॅन्सल. 2 कॅन्सल जरी झालं इथं राहील काय, TH इज इक्वल टू दॅट इज 320. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर हे झालं केल्विनच्या फॉर्म मध्ये. आपल्याला काय करायचं आहे, डिग्री सेल्सिअसच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डिग्री सेल्सिअसच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी तर काय करू आपण, सबट्रॅक्ट करू. म्हणजे TH इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 320 मायनस 273. मग 320 मायनस 273 बघा किती येईल, तर आपण आहे ना 0 मधून 3 गेला 5 होणार, इथून गेला 10 मधून 3 दॅट इज 7, इथं किती आहे 1, एक 5 केला म्हणजे 11 मधून 7 दॅट इज 4 आणि 0 म्हणजे 47 डिग्री सेल्सिअस. म्हणजे म्हणता येईल की जर RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 4 टाइम्स दी RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन जरी असेल, अशा वेळेस तर बघा टेम्परेचर ऑफ अन ऑक्सिजन 47 डिग्री सेल्सिअस असेल, तर टेम्परेचर ऑफ हायड्रोजन सुद्धा किती राहील, 47 डिग्री सेल्सिअस. सो यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे, बी, जे किती आहे 47 डिग्री सेल्सिअस. तर बघा सृष्टी, समीक्षा, हर्षिता, शोएब यांचं ऑप्शन बी आलेलं आहे. काहींचं ऑप्शन सी आलं होतं बाळांनो, तुम्ही चेक करून घ्या तुमचं ऑप्शन आहे ना जे सी आलेलं होतं, तर पहिले समजून घ्या की तुमचं आहे ना कुठं चुकलं आहे, त्यानुसार कळता. इथपर्यंत देवयानी खेडकरचं ऑप्शन बी आलेलं आहे. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 8 मध्ये बाळांनो कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही केला तर मला कळणार नाही नेमकं. प्रतीक महालेचं ऑप्शन बी आलेलं आहे. ज्यांचं ऑप्शन सी आलेलं होतं त्या मुलांनी काय ना कमेंट करा की तुम्ही करेक्ट केलंय, कळलंय तुम्हाला हे. ओके, काही डाऊट इथपर्यंत? अक्षय, पूनम यांना समजलेलं आहे. बाकीच्या मुलांना तुम्हाला नाही समजलं असं एखादं जरी असेल की ज्यांना नाही समजलं तर मी रिपीट करू शकतो बरं का. कल्याणीला काही अडचण नाही आहे, रुचा काही अडचण नाही, मसिरा काही अडचण नाही, आकांक्षाला काही अडचण नाही, देवयानीला काही अडचण नाही.
नक्की सगळ्यांना समजलंय. मग पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ आपण बाळांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 9 हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणताय. तर द RMS स्पीड ऑफ अ गॅस मॉलिक्यूल ऍट 800 केल्विन विल बी. तर RMS वेलॉसिटी पाहिजे गॅस मॉलिक्यूलची. तर आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू. तर बघा काय म्हणताय, RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, CRMS इज इक्वल टू इथं लिहिता येईल आपल्याला √3RT डिवायडेड बाय काय असेल M. हे आहे तसंच ठेवू आपण, याला फक्त व्हॅल्यूज पुट करू. म्हणजे CRMS इज इक्वल टू √ इथं असेल 3R इंटू टेम्परेचर त्यांनी दिलेला आहे. किती वरती चेक करायचं आपल्याला, 800 केल्विन, म्हणजे इथं घ्याल 800 डिवायडेड बाय M आपण आहे तसंच ठेवू. ठीक आहे. आता या 800 ला असं लिहिता येईल तुम्हाला, दॅट इज √ हा 3R तसाच ठेवू आपण, आणि 800 ला लिहिता येईल 4 × 200 म्हणजे 800 होईल डिवायडेड बाय काय असेल M. या 4 ला आपण रूटच्या बाहेर घेऊ. 4 ला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं किती येईल 2. म्हणजे CRMS इज इक्वल टू 2 √ बाकी आहे तसंच ठेवू 3R इंटू इथं काय दिसतंय 200 डिवायडेड बाय M. बरोबर. पण तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर बघा √3R इथं T च्या ऐवजी आलं 200 डिवायडेड बाय M. तर 200 डिवायडेड बाय M जरी म्हणाल तर ही RMS वेलॉसिटी झाली बाळांनो. कधी, ज्यावेळेस टेम्परेचर किती राहील 200 केल्विन. म्हणजे याचाच अर्थ RMS वेलॉसिटी ऍट 800 केल्विन इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ RMS वेलॉसिटी ऍट किती म्हणता येईल 200 केल्विन. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे, प्रतीकचा ऑप्शन बी आलाय, सिद्धीचा आलाय, पूनमचा आलाय, भावेशचा पण ऑप्शन बी आलेला आहे. कळताय, म्हणजे म्हणता येईल RMS वेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल ऍट 800 केल्विन इज इक्वल टू 2 टाइम्स दी RMS वेलॉसिटी ऑफ गॅस ऍट काय म्हणता येईल, दॅट इज तर 200 केल्विन. यासाठी बघा 2 टाइम्स जरी म्हणाल तर ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज बी, ट्वाइस द व्हॅल्यू ऍट 200 केल्विन. कळताय. तर अक्षय गाडेकरचा ऑप्शन आलाय, समीक्षा, चंचल, अमृता है ना, वडाडकर आणि यांचं पण ऑप्शन बी आलेला आहे. काही अडचणी इथपर्यंत? सोपा क्वेश्चन होता. पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ. बघा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 काय म्हणताय बघा, फॉर अ गॅस ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर पर्टिक्युलर म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलेलं आहे. नीट लक्ष द्या. On an average, the quantity which remain same for all molecules. तर यापैकी कोणती क्वांटिटी सेम राहील. तर बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तुम्हाला आठवते एकच फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आठवते बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं 3/2 KB इंटू काय असेल T. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे 3/2 KB इंटू T. यातलं KB काय कॉन्स्टंट आहे. राहिला प्रश्न टेम्परेचर पण काय दिलाय कॉन्स्टंट दिलाय, म्हणजे अख्खी कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट झाली याची, नाही का. म्हणजे म्हणता येईल की जर का पर्टिक्युलर टेम्परेचर जरी घेतलं तर कॉन्स्टंट टेम्परेचर वरती याची कायनेटिक एनर्जी काय राहील, कॉन्स्टंट. बघा सगळ्या मुलांचं ऑप्शन आहे ना, चंचल, पूनम, अक्षय, सिद्धी. तर बऱ्याच जणांचं काय आहे ना, समीक्षा, सृष्टीसाठी. तर या सगळ्यांचं ऑप्शन काय आलेलं आहे सी. कळताय तुम्हाला, काही अडचण? सोपा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो, हर्षिता, देन समीक्षा, या सगळ्यांचा ऑप्शन सी आलेला आहे, समीक्षा मोरे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर दॅट इज 11 हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025. बाळांनो घाई तर होत नाहीये शिकवताना, स्पीडली तर चालत नाहीये. कमेंट करा, घाई होत नाहीये ना, हळूच चाललंय, व्यवस्थित चाललंय, प्रत्येक पॉईंट तुम्हाला क्लिअर होत आहे. ओके. बघा थोडी घाई वाटत जरी असेल तुम्हाला, तुम्ही सांगू शकता, म्हणजे स्पीड जरी जात जरी असेल तर तसं काही स्पीड नाही, मॉडरेट आहे. तर बघा क्वेश्चन काय दिला, हा क्वेश्चन पण तुम्हाला सुटेल बाळांनो. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतात बघा, हे सगळे आज क्वेश्चन्स आहेत 2025 चे. म्हणजे तुमचा एक आहे ना हळूहळू आता आपला माइंड सेट होतोय त्या डायरेक्शननी आहे ना, क्वेश्चन कसे काय डील करायचे आणि सॉल्व्ह कसे करायचे ते. तर क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतात, द कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस ऍट 400 केल्विन इज. म्हणजे कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, दॅट इज KE1 इज इक्वल टू घेऊ आपण E. ठीक आहे. कधी, वेन टेम्परेचर दॅट इज T1 इज इक्वल टू 400 केल्विन. नीट लक्ष द्या, टेम्परेचर 400 केल्विन त्यावेळेस कायनेटिक एनर्जी E. तर मुलांचे ऑप्शन पण यायला लागले, रुचाचं बी आलेलं आहे, संचिताचं बी आलेलं आहे, अक्षयचं बी आलंय, चंचलचं बी. व्हेरी गुड. तर चेक करू आपण. पूनमचा आलेला आहे, चंचल आहे ना, खटाडचा ऑप्शन आलेला आहे, सिद्धी आहे ना, तर यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. बघा लक्ष द्या थोडंसं, फक्त आता इनिशियल स्टेज, बाकी सगळ्यांचं पण ऑप्शन येईलच.
तर कायनेटिक एनर्जी बघा, टेम्परेचर ज्या वेळेस किती आहे 400 केल्विन, त्यावेळेस टेम्परेचर किती आहे, सॉरी कायनेटिक एनर्जी किती आहे ई, म्हणजे ke1 इज इक्वल टू ई घेतलं, त्यावेळेस टेम्परेचर T1 इज इक्वल टू काय घेतलं आपण 400 केल्विन. आता बघा ऍट 500 केल्विन टेम्परेचर, तर टेम्परेचर न्यू टेम्परेचर घेऊ T2 इज इक्वल टू 500 केल्विन. द कायनेटिक एनर्जी इज E1, म्हणजे ke2 इज इक्वल टू E1 त्यांनी दिलेला आहे. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे E डिवायडेड बाय E1. तर बघा आता इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा याला सॉल्व्ह कसं कराल. देवी आणि सुतावणीचा ऑप्शन बी आलेला आहे, सर्वेसचं पण बी आलेलं आहे, अंकिता, सार्थक, मॅक्झिमम जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. लक्ष द्या. आता याला आपण आता सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय कसं करत असतात, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेऊ. जनरल फॉर्म्युला तुम्हाला आठवतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू किती फॉर्म्युला आहे 3/2 kb इंटू टी. आपल्याला रिलेशन फक्त कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर मध्ये पाहिजे. मग मी इथं ke1 घेतलं, इथं राहील T1, याला देऊ इक्वेशन 1. सेकंड केस कशी लिहिता येईल आपल्याला, ke2 इज इक्वल टू 3/2 kb इंटू T2, नाही का, इक्वेशन 2. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे E डिवायडेड बाय E1. E म्हणजेच कुणाची व्हॅल्यू आहे ke1. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ. बघा इक्वेशन 1 काय लिहाल, लेफ्ट साइड ke1 डिवायडेड बाय ke2 इज इक्वल टू, राइट साइड किती घ्याल 3/2 kb इंटू T1 डिवायडेड बाय 3/2 kb इंटू T2. बघा 3/2 kb कॅन्सल. मग ke1 ची व्हॅल्यूज आहे E डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू किती आहे 400 डिवायडेड बाय 500. 2 झिरो कट झाले, म्हणजे इथं लिहिता येईल E डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 5 किंवा 4:5. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, बी. संस्कृती, ईश्वरी, प्रीती, वेदांग या सगळ्यांचा ऑप्शन किती आलेला आहे, बीच आलेला आहे. काढताय काही डाऊट इथपर्यंत, काही अडचणी बडांनो. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण वर्क करू. पुढचा क्वेश्चन बघा, हाही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. बघा हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. तर सीईटी 2025 ला बघा क्वेश्चन काय म्हणतात, द मीन कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ एन आयडियल गॅस ऍट 399 केल्विन इज E. म्हणजे कायनेटिक एनर्जी दिलेला आहे ke1 इज इक्वल टू दिलेला आहे E, ज्यावेळेस टेम्परेचर T1 इज इक्वल टू किती आहे 399 डिग्री सेल्सिअस. तर या डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये कन्वर्ट करा. कसं लिहिता येईल, T1 इज इक्वल टू 399 प्लस 273. ऍडिशन करू आपण. 9 plus 3 that is 12. 1 carry झाला. 9 plus 1 10. 10 plus 7 that is 17. Again 1 carry झाला. 3 plus 1 4. 4 plus 2 that is 6. म्हणजे T1 is equal to 672 केल्विन. पुढे काय म्हणताय बघा, द टेम्परेचर ऍट विच द मीन कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल विल बी E/2. तर कोणत्या टेम्परेचरवर, म्हणजे टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे T2, ज्यावेळेस याची मीन कायनेटिक एनर्जी ke2 किती व्हायला पाहिजे E/2. ठीक आहे. आता यासाठी बघा रिलेशन कोणतं घ्याल, कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर मध्ये असणार, दॅट इज ke इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 3/2 kb इंटू काय लिहिता येईल T. सुरुवातीला घेऊ आपण फर्स्ट पार्ट साठी, म्हणजे याला असं लिहिता येईल दॅट इज ke1 इज इक्वल टू 3/2, इथं लिहाल kb इंटू T1. दुसरं कसं घ्याल, ke2 इज इक्वल टू 3/2, इथं असेल kb इंटू T2. ठीक आहे. याला देता येईल इक्वेशन नंबर 1, याला लिहिता येईल इक्वेशन नंबर 2. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलाय. प्रतीक महालेचा ऑप्शन डी आलेला आहे, सिद्धीचा ऑप्शन डी आलाय. बघा काय करू आता आपण, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करू, दॅट इज इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. काय लिहाल इथं, ke1 डिवायडेड बाय ke2 इज इक्वल टू 3/2, इथं असेल kb इंटू T1 डिवायडेड बाय 3/2 kb इंटू इथं लिहिता येईल T2. 3/2 kb 3/2 kb कॅन्सल होऊन जाईल. ke1 ची व्हॅल्यूज आहे a डिवायडेड बाय ke2 ची व्हॅल्यूज किती आहे a डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यूज किती आहे 672 डिवायडेड बाय T2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे.
बघा ई कॅन्सल झाला, रेसिप्रोकल घेतल्यावर 2 न्यूमरेटर मध्ये जाईल. दॅट इज 2 इज इक्वल टू 672 डिवायडेड बाय T2. T2 ला इकडे पाठव, 2 ला इकडे पाठव, म्हणजे काय लिहाल तर T2 इज इक्वल टू 672 डिवायडेड बाय 2. इतकं लक्षात आलं. तर आता बघा याला आपण सिम्प्लिफाय करू, म्हणजे T2 इज इक्वल टू याला 2 न डिवाइड करा, 3 2 चा 6 बरोबर. अगेन 3 2 चा 6, 1 कॅरी झाला, राहील किती 1 आणि 2 दॅट इज 12. 12 मध्ये बघा तर 6 टाइम्स, म्हणजे T2 इज इक्वल टू, तर ईश्वरीचं ऑप्शन ए आलेलं आहे, बाकी पूनम झालं, समीक्षा, प्रीती सगळ्यांचं आलेलं आहे डी, पण अक्षय गाडेकरचं पण ऑप्शन ए दिसत आहे. चेक करू आपण. 336 हे झालं केल्विन मध्ये, कन्फ्युज होऊ नका बघा, आपण केल्विन मध्ये कन्वर्ट केलं होतं. याला कन्वर्ट करायचं आहे आता डिग्री सेल्सिअस मध्ये, तर सबट्रॅक्ट करू आपण. दॅट इज T2 इज इक्वल टू 336 मायनस 273, म्हणजे T2 इज इक्वल बघा 6 मधून 3 गेले राहील किती 3, एक पास केला 13, 13 मधून 7 गेलं राहील किती 6, आणि हे 0, म्हणजे म्हणता येईल की याचं टेम्परेचर किती असायला पाहिजे 63 डिग्री सेल्सिअस. बघा तुम्ही बरेच जण ए ऑप्शन न्यूटन झालं, न्यूटन आलं, अक्षय गाडेकर, तुम्ही चेक करा बडा तुम्ही 336 लिहून ठेवलाय, तर तुम्ही थोडं कन्फ्युज झाले. 336 हे केल्विनच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे, आपल्याला ऑप्शन दिलेला आहे डिग्री सेल्सिअसच्या फॉर्म मध्ये, तर डिग्री सेल्सिअस मध्ये किती आला पाहिजे 63 डिग्री सेल्सिअस. अक्षयचं क्लिअर झालं. अजून कोणाच तरी ए आलं होतं बाळांनो, क्लिअर झालंय काही अडचण नक्की. तर पुढच्या याच्यावरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. तर बघा काय दिलेलं आहे, द टू गॅसेस ए अँड बी आर ऍट ऍब्सोल्यूट टेम्परेचर 350 केल्विन अँड 420 केल्विन. म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे पहिले गॅस ए चं, TA इज इक्वल टू, बघा हा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे CET 2025 ला. तर TA इज इक्वल टू दिलेला आहे 350 केल्विन. राहिला प्रश्न टेम्परेचर ऑफ बी, TB इज इक्वल टू दिला आहे 420 केल्विन रिस्पेक्टिव्हली. तर रेशो ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑफ बी, म्हणजे KEB डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. संचिताचा ऑप्शन आलेला आहे ए. चेक करू आपण. बघा मुलांच्या ऑप्शन यायला लागले, एकदम इझी कन्सेप्ट आहे. कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता 3/2 KB इंटू टी. पहिले ए साठी लिहिता येईल, प्रत्येकचं पण ऑप्शन आलेला आहे ए, सिद्धीचं ए, अंकिताचं ऑप्शन एच आलेला आहे. बघा पहिले फर्स्ट मॉलिक्यूल साठी दॅट इज KE1 इज इक्वल टू लिहिता येईल 3/2 KB इंटू TA, इक्वेशन 1. दुसरं काय घेऊ आपण, दॅट इज KEB इज इक्वल टू, इथं लिहाल 3/2, इथं असेल KB इंटू TB, इक्वेशन 2. रेशो कोणता पाहिजे KEB डिवायडेड बाय KE1. बघा मसिरा इनामदारचं ऑप्शन ए, पूनमचं ए, भावेशचं ए, देन सर्वेशचं ए आलंय, सार्थकचं ए ऑप्शन आलेलं आहे. बघा आपल्याला KEB डिवायडेड बाय KEA पाहिजे, तर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल KEB डिवायडेड बाय KEA इज इक्वल टू 3/2, इथं लिहिता येईल KB इंटू TB डिवायडेड बाय 3/2 KA इंटू TA. तसं बोल्ट्झमन कॉन्स्टंट सेमच आहे, म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. तर बघा आता देवयानीचं ऑप्शन, सृष्टी आणि आरती, महेश यांचा ऑप्शन ए आलेला आहे. तर KEB डिवायडेड बाय KEA इज इक्वल टू टेम्परेचर ऍट बी, टेम्परेचर ऑफ बी ऍट बी किती आहे तर 420 केल्विन डिवायडेड बाय 350 केल्विन. 0 0 कॅन्सल. याला 7 ने डिवाइड होतो बघा, 7 6 तर इथं लिहिता येईल 7 6 आणि इथं असेल तर 7 5. म्हणजे KEB डिवायडेड बाय KEA इज इक्वल टू किती लिहिता येईल 6 डिवायडेड बाय 5 किंवा 6/5 म्हणता येईल. साहिल झालं, समीक्षा, हर्षदा, तर हर्षिका साठे, पवन, समीक्षा, या सगळ्यांचा ऑप्शन काय आलेला आहे ए आलेला आहे. याचा अर्थ सगळ्यांना कळलेला आहे. माझं सॉल्व्ह व्हायच्या आधी तुमचा ऑप्शन आलाय. काही डाऊट आहे बाळांनो? तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14 काय दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे CET हा 2025 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे.
आता हे तुम्हाला सॉल्व्ह होईल. बघा आता मी फक्त हिंट प्रोव्हाइड करतो, तुम्हाला पटकन सॉल्व्ह करायचं आहे. सगळेजण पेन आणि पेपर घेऊन बस. द इनिशियल ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल वॉज ई, म्हणजे Ke1 इज इक्वल टू ई घेतलेला आहे. ज्यावेळेस टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस, याला कन्वर्ट करा 27 प्लस 273, टोटल किती झालंय 300 केल्विन. ठीक आहे. तर बघा आता पुढचा पार्ट. तर बघा नेक्स्ट पार्ट काय म्हणताय. तर वेन द गॅस इज हिटेड टू न्यू टेम्परेचर दिलाय, दॅट इज T2 इज इक्वल टू 327 डिग्री सेल्सिअस, याला कन्वर्ट करा 327 प्लस 273, टोटल किती होईल 600 केल्विन. देन फायनल कायनेटिक एनर्जी विल बी, तर त्यासाठी Ke2 पाहिजे. कळताय. बघा ऑप्शन यायला लागले. रुचाचं ऑप्शन बी आलेला आहे, भावेशचं बी आलेलं आहे, पूनमचं बी आलेलं आहे, रुचा आणि वेदांग, पूनम, सिद्धी, संचिता या सगळ्यांचा ऑप्शन बी आलेला आहे. तर रिलेशन लक्षात येत आहे. कुणामध्ये रिलेशन फाइंड करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर. अक्षय गाडेकरचा ऑप्शन बी आलेला आहे, सर्वेशचं, समीक्षा शेलार, देन वैष्णवी, कल्याणी, ईश्वरी, हर्षिदा, बापरे सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे. मसिरा सॉल्व्ह करावं नाही आता याला, आकांक्षा, देन सृष्टी साठे. लक्षात द्या बाळांनो, थोडीशी तुम्हाला तरी हिंट प्रोव्हाइड करतोय. बघा काय दिलेलं आहे त्यांनी, कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन दिलेलं आहे. तो ऋतुजा भुजाडे, सार्थक, प्रतीक्षा काळे यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. तर रिलेशन घेऊ आपण, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे 3/2 KB इंटू काय लिहिता येईल T. पहिल्यासाठी इथं घेऊ आपण तर Ke1. साईराज धारबडेचं सुद्धा ऑप्शन बी आलेलं आहे. इथं लिहिता येईल T1 इक्वेशन 1 घेऊ. सेकंड कसं लिहाल, Ke2 इज इक्वल टू 3/2, इथं लिहिता येईल KB इंटू T2 इक्वेशन 2. बरोबर. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे Ke2 पाहिजे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, म्हणजे इथं लिहिता येईल Ke2 डिवायडेड बाय Ke1 is equal to 3/2 KB into T2 divided by 3/2 KB into T1. 3/2 KB 3/2 KB कॅन्सल. Ke2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, डिवायडेड बाय Ke1 ची व्हॅल्यू किती आहे E इज इक्वल टू T2. T2 किती आहे 600 डिवायडेड बाय T1 किती आहे 300. बघा 300 ने डिवाइड केला 600 ला किती वेळेस भाग जाईल 2 टाइम्स. क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर Ke2 इज इक्वल टू ट्वाइस E. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन किती असायला पाहिजे, दॅट इज बी. कळताय. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू आपण. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर तर 16 आहे ना, काय दिलेला आहे. द मॅक्झिमम एनर्जी इन द थर्मल रेडिएशन फ्रॉम द हॉट सोर्स ऑकर ऍट अ वेवलेंथ ऑफ, तर मॅक्झिमम एनर्जी म्हणजे ही जे वेवलेंथ आहे या वेवलेंथला मॅक्झिमम हीट रॅडिएट होते. क्वेश्चन समजून का बाळांनो, या वेवलेंथला मॅक्झिमम हीट रॅडिएट होतं, म्हणजे कोणती वेवलेंथ आहे, मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन, जे कुठे यूज झाली होती, वेन डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये. कळताय तुम्हाला. तर मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन दॅट इज आपण इथं लॅम्बडा M1 कन्सिडर करू. आपण लॅम्बडा M1 त्यांनी दिलेला आहे 11 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. आता हे सुद्धा सेंटीमीटर मध्येच आहे म्हणून कन्वर्ट करायची गरज नाही, आपण सेम. अकॉर्डिंग टू द वेन लॉ, the temperature of this source will be n times the temperature of the another source. म्हणजे पहिल्याचं जे काही टेम्परेचर आहे that is T1 for first is equal to किती आहे n times the temperature of the another source, that is n times the temperature of T2 म्हणता येईल. आणि दुसऱ्याची वेवलेंथ दिलेली आहे लॅम्बडा M2 is equal to जी किती आहे 5.5 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ n, n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन समजला बाळांनो. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मॅक्झिमम एनर्जी ज्या ठिकाणी रॅडिएट होत आहे तर ती वेवलेंथ दिलेली आहे, म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन म्हणून आपण लॅम्बडा M1 इज इक्वल टू दिलेला आहे 11 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. बघा प्रतीक महालेचा ऑप्शन पण आलाय, दॅट इज 0.5. तर बघा त्यांनी लॅम्बडा M1 इज इक्वल टू दिला 11 इंटू 10⁻⁻5. त्यानंतर काय म्हणणं आहे त्यांचं, तर द टेम्परेचर ऑफ दिस सोर्स, तर पहिल्या सोर्सचं टेम्परेचर इज n टाइम्स द टेम्परेचर ऑफ T2. संचिताचा पण ऑप्शन सी आलेला आहे, रुचाचा पण सी आलेला आहे.
तर T1 इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ T2, तर कॅल्क्युलेट करा. सोबत त्यांनी म्हटलेलं आहे की दुसऱ्याची वेवलेंथ आहे लॅमडा M2 इज इक्वल टू 5.5 इंटू 10⁻⁻⁵. तर बघा आता याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण वेन डिस्प्लेसमेंट लॉ घेऊ. अकॉर्डिंग टू वेन डिस्प्लेसमेंट लॉ काय म्हणताय वेन डिस्प्लेसमेंट लॉ, ज्या वेवलेंथला मॅक्झिमम हीट रेडिएट होईल दॅट इज लॅमडा M इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे लॅमडा M इज इक्वल टू B डिवायडेड बाय T. इथं पहिले घेऊ लॅमडा M1, इथं राहील T1 इक्वेशन 1. दुसरं लिहिता येईल लॅमडा M2 इज इक्वल टू B डिवायडेड बाय T2 इक्वेशन 2. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एन पाहिजे. ठीक आहे, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करू. म्हणजे इथं असं लिहिता येईल लॅमडा M1 डिवायडेड बाय लॅमडा M2 इज इक्वल टू B डिवायडेड बाय T1 डिवायडेड बाय B डिवायडेड बाय T2. बघा B कॅन्सल होऊन जाईल. रेसिप्रोकल जरी घेतलं तर इथं लिहिता येईल लॅमडा M1 डिवायडेड बाय लॅमडा M2 इज इक्वल टू तर T2 डिवायडेड बाय T1. व्हॅल्यूज पुट करा. लॅमडा M1 ची व्हॅल्यूज किती आहे, 11 इंटू 10⁻⁻⁵ डिवायडेड बाय लॅमडा M2 ज्याची व्हॅल्यूज किती आहे 5.5 इंटू 10⁻⁻⁵ इज इक्वल टू T2 आपल्याकडे नाही आहे तसंच ठेवू आपण. इथं लिहिता येईल T2 डिवायडेड बाय T1 ची व्हॅल्यूज मात्र आहे किती आहे n टाइम्स ऑफ T2. बघा T2 कॅन्सल होईल, 10⁻⁻⁵ कॅन्सल झालं, म्हणजे इथं 11 डिवायडेड बाय 5.5 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय n. तर रेसिप्रोकल घेऊ आपण आणि सोबत क्रॉस मल्टिप्लाय कराल, म्हणजे n इज इक्वल टू बघा हा न्यूमरेटर मध्ये जाईल 5.5 डिवायडेड बाय काय असेल 11, म्हणजे n इज इक्वल टू 11 ने डिवाइड करू. सुरुवातीला 0 पॉइंट दिला, आता किती आहे 55 मध्ये 11 चा किती वेळेस भाग जाईल 5 टाइम्स, म्हणजे n इज इक्वल टू किती येईल 0.5. ऋतुजा भुजाडे, वेदांग, मसिरा इनामदार, ईश्वरी, देन सार्थक है ना, या सगळ्यांचं ऑप्शन आलेलं आहे दॅट इज सी. कळताय बडांनो, काही डाऊट इथपर्यंत? बघा आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आपण कंटिन्यू केले यामध्ये काही डाऊट आहे? अंकिता, अमृता यांचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे दॅट इज सी. सृष्टी साठे, तर आदित्य भोसले यांचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. बाळांना मला सांगा, आपण जे आज 10 क्वेश्चन कंटिन्यू केले, 10 क्वेश्चन कंप्लीट झाले, यामध्ये कुणाला काही अडचणी आहे आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये? कमेंट करा. आतापर्यंत एवढं ऑल क्लिअर पूनमचं म्हणणं आहे. अजून बाळांनो, जेवढे आज आपण क्वेश्चन घेतलेले आहेत, प्रतीक्षाला काही अडचण नाही, अमृता पण क्लिअर, प्रतीक महाले, प्रतीक्षा काळे, ते सिद्धी. कुणाला जरी डाऊट जरी असेल तर विचारू शकता बाळांनो. एक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे काय, की सुरुवातीला आपल्याला एका तासामध्ये हार्डली 5 क्वेश्चन व्हायचे. आज आपण तर हार्डली 30 ते 35 मिनिटांमध्ये काय ना की नियर अबाउट 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुमची स्पीड इन्क्रीज होत आहे ना, तर हळूहळू ही तुमची स्पीड चांगल्या प्रकारे इन्क्रीज होईल. तुम्हाला आता लक्षात यायला लागलं की नेमकं कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे फेस करायचं. पहिलं चॅप्टर रोटेशनल डायनामिक्सला बऱ्याच जणांना का ना की थोड्याशा अडचणी आल्या होत्या समजायला, थोडंसं ऑनलाईन ऑफलाईनचा मॅच करून घ्यायला. पण बाळांनो, आता तुम्ही मॅच झालेले आहे, आता तुम्हाला काय ना की गोष्टी इझिली वर्क करता येत आहे. करताय? तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. हा पण तुम्हाला पटकन सॉल्व्ह होईल. बघा हा क्वेश्चन आय थिंक झालेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 18. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे नाही का. आताच आपण कॅल्क्युलेट करतो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इन थर्मल रेडिएशन फ्रॉम अ हॉट सोर्स ऑकर ऍट अ वेवलेंथ 11 इंटू 10⁻⁻⁵. तोच क्वेश्चन होता, ऑप्शन सी आलं होतं याचं. आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू. क्वेश्चन नंबर 18 बघा काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे अबाउट ब्लॅक बॉडी रेडिएशन विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग स्टेटमेंट. ब्लॅक बॉडी रेडिएशन साठी यापैकी कोणती स्टेटमेंट चुकीची आहे, दॅट इज रॉंग आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. 24, 23, 22, 21, 20 सलग 5 वर्ष हा क्वेश्चन विचारला गेला आहे बाळांनो. क्वेश्चन काय म्हणताय की अबाउट ब्लॅक बॉडी रेडिएशन, की ब्लॅक बॉडी रेडिएशन साठी विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग स्टेटमेंट. यापैकी कोणती स्टेटमेंट रॉंग आहे. बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. काय म्हणताय बघा,
तर क्वेश्चन नंबर 18 ऑप्शन ए आलाय बऱ्याच जणांचं. बघा काय म्हणताय, अबाउट ब्लॅक बॉडी रेडिएशन विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग स्टेटमेंट. यापैकी कोणती स्टेटमेंट ही चुकीची आहे. सर्वात पहिलं, फॉर ऑल वेवलेंथ द इंटेन्सिटी इज सेम. सगळ्या वेवलेंथ साठी इंटेन्सिटी ही सेम राहील. दुसरा आहे, फॉर शॉर्टर वेवलेंथ इंटेन्सिटी इज मोर. तर शॉर्ट वेवलेंथ साठी इंटेन्सिटी ही जास्त असेल. फॉर लॉंगर वेवलेंथ इंटेन्सिटी इज लेस. आणि ऑल वेवलेंथ आर एमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी. आता ब्लॅक बॉडी जरी म्हणाल तर ब्लॅक बॉडी म्हणजे अशी काही बॉडी की जी टोटल हिट रेडिएशन ऍब्सॉर्ब करते, नथिंग ट्रान्समिट अँड नथिंग रिफ्लेक्ट. बरोबर आहे. मग यानुसार जरी म्हणाल तर रेडिएशनचा जो काही पार्ट आहे दॅट इज इंटेन्सिटी आला म्हणजे क्वांटिटी ऑफ हिट रेडिएटेड म्हणू आपण. आणि तुम्हाला आठवत असेल क्वांटिटी ऑफ हिट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम जे म्हणतो आपण, तर यामध्ये वेवलेंथचा कन्सेप्ट नाहीये. सो त्यानुसार म्हणता येईल की ऑल वेवलेंथ साठी याची इंटेन्सिटी म्हणजे हिट रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी काय असायला पाहिजे, सेम पाहिजे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, बी. बऱ्याच जणांचं ऑप्शन ऑलरेडी बी आलेलं होतं. प्रतीक्षा, संचिता, प्रतीक, आदित्य, ईश्वरी है ना. तर लक्षात येत आहे की इंटेन्सिटी फॉर द ब्लॅक बॉडी म्हणजे हिट रेडिएशन, क्वांटिटी ऑफ हिट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ब्लॅक बॉडीसाठी वेवलेंथ व्हॅरी जरी झाली तरी पण काय ना की इंटेन्सिटी मात्र काय राहील, सेमच राहील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19. हा सुद्धा बाळांनो 4 वेळेस विचारला गेलेला आहे. एक आहे 2025, देन 2022, 21 आणि 20 ला. काय म्हणणं आहे बघा, द ब्लॅक बॉडीज ए अँड बी रॅडिएटेड मॅक्झिमम एनर्जी विथ वेवलेंथ डिफरन्स. दोघांच्या वेवलेंथ मध्ये असणारा डिफरन्स दिलेला आहे. दॅट इज पहिले घेऊ आपण ए आणि दुसरा घेतला आपण बी. लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा बी किती आहे, 4 मायक्रोमीटर. दॅट इज लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा बी इज इक्वल टू इथं लिहिता येईल 4 × 10⁻⁻⁶ मीटर. The absolute temperature of body A, temperature of body A, TA, is equal to 3 times the temperature of body B. TA is equal to 3 times of temperature of B. The wavelength at which the body B radiate maximum energy is. तर कोणत्या वेवलेंथला बॉडी बी हे मॅक्झिमम एनर्जी रॅडिएट करताय म्हणजे लॅम्बडा बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजून घ्या, मुलांचे ऑप्शन यायला लागले. तर बघा लॅम्बडा ए दोघांच्या वेवलेंथ मध्ये असणारा डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. लॅम्बडा ए मायनस लॅम्बडा बी इज इक्वल टू 4 मायक्रोमीटर. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं बघा, हे आपण डिसाईड करू. टेम्परेचर ऑफ ए म्हणजे ए चं टेम्परेचर जास्त आहे, ज्याचं टेम्परेचर जास्त असेल त्याची वेवलेंथ काय राहील, कमी राहील. तर त्यानुसार बघा हे रिलेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अकॉर्डिंग टू वेन डिस्प्लेसमेंट लॉ काय म्हणताय, वेन डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय काय होईल, टी. ज्याचं टेम्परेचर जास्त त्याची वेवलेंथ कमी. त्यानुसार TA म्हणजे टेम्परेचर ऑफ ए इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ बी आहे. मग ए चं टेम्परेचर जास्त म्हणजे ए ची वेवलेंथ कमी असायला पाहिजे, म्हणजे वेवलेंथ ऑफ ए इज लेस दॅन द वेवलेंथ ऑफ बी. हे करतायत तुम्हाला पहिले, हे लक्षात घ्या. या इक्वेशन नुसार लॅम्बडा एम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय दिसतंय, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे लॅम्बडा आणि टेम्परेचर हे दोन्ही एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ज्याचं टेम्परेचर जास्त त्याची वेवलेंथ काय असेल, कमी. इथं बघा एचं टेम्परेचर हे बी पेक्षा 3 टाइम्स आहे, म्हणजे ए ची वेवलेंथ कमी असायला पाहिजे. ए ची वेवलेंथ कमी असेल म्हणजे इथं आपण थोडंसं करेक्ट करून घेऊ. म्हणजे ए ची वेवलेंथ कमी आहे आणि बी जास्त आहे, म्हणजे इथं पहिले बी लिहिता येईल आपल्याला. बघा म्हणजे बी ग्रेटर आहे म्हणून इथं घेऊ लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा ए. इथं पण लिहिता येईल लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा ए. हे करताय का. आता बघा पुढे येऊ आपण. एक रिलेशन तुम्हाला माहित आहे, याच इक्वेशन वरून जर लिहायचं जरी झालं तर सुरुवातीला घेऊ आपण लॅम्बडा ए इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी ए, इक्वेशन 1. सेकंड घेऊ आपण लॅम्बडा बी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी बी, इक्वेशन 2. यावरून बघा आपण तर रिलेशन लिहून घेऊ. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेतलं आपण. बघा रिलेशन कसं लिहाल. इतर आहे लॅम्बडा ए डिवायडेड बाय इक्वेशन 2 ला आपण डिवाइड केलाय. तर बघा इक्वेशन 2 इतर इथे लॅम्बडा बी डिवायडेड बाय लॅम्बडा ए इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी बी डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय टी ए.
इथपर्यंत लक्षात येत आहे. तर किंवा आपण याला असं न करता डायरेक्टली या सगळ्या व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये दॅट इज पुट जरी केला तरी पण चालेल. बघा जे रिलेशन आपल्याकडे आहे त्यानुसार काय ना की थोडंसं आपण सॉल्व्ह करून घेऊ. हे लक्षात आलं तुम्हाला. लॅमडा ए इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी ए इक्वेशन 1. दुसरा लॅमडा बी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी बी या इक्वेशन नुसार. या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करू आपण. दॅट इज लॅमडा बी मायनस लॅमडा ए. लॅमडा बी ची व्हॅल्यूज किती आहे तर बी डिवायडेड बाय टी ए, सॉरी बी डिवायडेड बाय टी बी, मायनस इथं लिहिता येईल बी डिवायडेड बाय टी ए. याला आपण सिम्प्लिफाय करत असताना बघा इथं लिहिता येईल मग लॅमडा बी मायनस लॅमडा ए. याची व्हॅल्यूज किती आहे तर लॅमडा बी मायनस लॅमडा ए 4 × 10⁻⁻⁶ इज इक्वल टू, इथून बी कॉमन जरी घेतला इथं राहील 1 डिवायडेड बाय टी बी मायनस 1 डिवायडेड बाय टी ए. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करू. टी ए ची व्हॅल्यू किती आहे 3 टीबी, म्हणजे इथं लिहिता येईल बी इंटू इथं 1 डिवायडेड बाय टी बी तसंच ठेवलंय मायनस 1 डिवायडेड बाय तर टी ए ची व्हॅल्यूज किती आहे दॅट इज 3 टाइम्स ऑफ टी बी. कळताय. इथं पण याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 3 नी मल्टिप्लाय करू. जर इथं 3 न मल्टिप्लाय केलं राहील काय 4 × 10⁻⁻⁶ इज इक्वल टू, इथं बी आहे तसाच ठेवला. याला जर आपण 3 न मल्टिप्लाय जरी केलं तर इथं राहील 3 डिवायडेड बाय 3 टी बी मायनस 1 डिवायडेड बाय 3 टी बी. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे इथं लिहिता येईल बी इंटू इथं राहील 3 मायनस 1 डिवायडेड बाय 3 इंटू टी बी मीन्स 4 × 10⁻⁻⁶ इज इक्वल टू बी तसाच ठेवू इथं राहील 2 डिवायडेड बाय 3 टी बी म्हणता येईल. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे लॅमडा बी पाहिजे. सो इक्वेशन 2 घेऊ आपण. इथून बघा तर व्हॅल्यूज आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचे. इथून टीबी ची व्हॅल्यू घेऊ. या टीबी ला इकडे पाठवा आणि याला इकडे पाठवा. तर यावरून असं लिहिता येईल बघा टीबी न्यूमरेटर मध्ये आला, हा इकडे गेला. इथं ऑलरेडी किती आहे याच्या सेकंड साइडला तर बी इंटू 2 डिवायडेड बाय हा 3 आहे तसाच आणि हे इकडे पाठवल्यावर 4 × 10⁻⁻⁶ किती होईल -6. ही गुणाची व्हॅल्यू झाली टीबी ची. आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर राहील काय बघा लॅमडा बी इज इक्वल टू बी आहे तसाच ठेवलाय हा डिवायडेड बाय टीबी च्या ऐवजी घेऊ बी इंटू 2 डिवायडेड बाय 3 × 4 × 10⁻⁻⁶. बघा हा बी कॅन्सल झाला, 2 ने डिवाइड केलं इथं राहील 2. सो याला लिहिता येईल दॅट इज लॅमडा बी इज इक्वल टू बघा रेसिप्रोकल घेतला हे सगळं न्यूमरेटर मध्ये जाईल. दॅट इज 2 3 चा किती होईल 6 × 10⁻⁻⁶ मीटर किंवा लॅमडा बी इज इक्वल टू 6 मायक्रोमीटर म्हणता येईल. म्हणजे वेव्हलेंथ ऑफ बी किती असायला पाहिजे 6 मायक्रोमीटर. त्यासाठी ऑप्शन किती असायला पाहिजे बी. तर बऱ्याच मुलांचा ऑप्शन बी आलेला आहे. परत एक वेळा काय ना की मी तुम्हाला रिपीट करून देतो, सगळेजण समजून घ्या. तर काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन काय म्हणताय ते ब्लॅक बॉडी ए अँड बी रॅडिएट मॅक्झिमम एनर्जी विथ वेव्हलेंथ डिफरन्स 4 मायक्रोमीटर. दोन वेव्हलेंथ मध्ये असणारा डिफरन्स दिलाय दॅट इज 4 मायक्रोमीटर. तर सोबत काय म्हटलं तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी ए, टेम्परेचर ऑफ बॉडी ए टी ए इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ टेम्परेचर ऑफ बी दिलेला आहे. देन वेव्हलेंथ आहे ना लॅमडा बी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आता हे रिलेशन लिहित असताना बघा अकॉर्डिंग टू वेन डिस्प्लेसमेंट लॉ दॅट इज लॅमडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी. म्हणजे लॅमडा एम हे टी ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे ज्याचं टेम्परेचर जास्त त्याची वेव्हलेंथ कमी असेल आणि ज्याचं टेम्परेचर कमी त्याची वेव्हलेंथ काय राहील जास्त राहील. सो त्यानुसार जरी म्हणाल तर इथं टी ए इज ग्रेटर दॅन काय टीबी म्हणजे याची वेव्हलेंथ लॅमडा ए इज लेस दॅन काय असेल लॅमडा बी. तर आपण लॅमडा बी ग्रेटर आहे म्हणून इथं लिहिलं लॅमडा बी मायनस लॅमडा ए इज इक्वल टू 4 मायक्रोमीटर किंवा लॅमडा बी मायनस लॅमडा ए इज इक्वल टू 4 × 10⁻⁶ मीटर म्हणता येईल. ठीक आहे. आता बघा इक्वेशन लिहिलंय लॅमडा ए इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी ए इक्वेशन 1. दुसरं लॅमडा बी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी बी इक्वेशन 2. आपल्याला जे दिलंय त्यामध्ये पुट केलं काय दिलेलं आहे लॅमडा बी मायनस लॅमडा ए इज इक्वल टू बघा लॅमडा बी ची व्हॅल्यू आहे बी डिवायडेड बाय टी बी मायनस बी डिवायडेड बाय टी ए. इथून बी कॉमन काढला सोबत पुट केला आपण लॅमडा बी मायनस लॅमडा ए व्हॅल्यूज किती आहे 4 × 10⁻⁶ इज इक्वल टू बी इंटू 1 डिवायडेड बाय टी बी मायनस 1 डिवायडेड बाय टी ए. व्हॅल्यूज पुट करा टी ए ची हे आहे तसंच ठेवलं बी इंटू 1 बाय टी बी मायनस टी ए ची व्हॅल्यू आहे 3 टी बी.
तर इथं पण आपण बॅलन्स करू, याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं राहील 4 × 10⁻⁶ इज इक्वल टू बी इंटू 3 न मल्टिप्लाय केला 3 डिवायडेड बाय टीबी मायनस 1 डिवायडेड बाय 3 3 डिवायडेड बाय 3 मायनस 1 डिवायडेड बाय 3 डिनॉमिनेटर सेम झालं, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन 3 - 1 दॅट इज किती असेल 2, म्हणजे 4 × 10⁻⁶ इज इक्वल टू बी इंटू 2 डिवायडेड बाय 3 बघा आता इथून टीबी पाहिजे, टीबीला इकडे पाठवलं, या टर्मला इकडे पाठवू, म्हणजे टीबी इज इक्वल टू बी इंटू 2 डिवायडेड बाय 3 आहे तसाच, आणि हे आलं डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे 4 × 10⁻⁶. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2, म्हणजे लॅम्बडा बी इज इक्वल टू हा बी आहे तसाच ठेवलाय, टीबी च्या ऐवजी घेऊ बी इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू 4 × 10⁻⁶. बी कॅन्सल, 2 ने डिवाइड केलं इथं राहील 2, 2 3 चा किती असेल 6, न्यूमरेटर मध्ये गेल्यावर लॅम्बडा बी इज इक्वल टू 6 × 10⁻⁶ मीटर किंवा लॅम्बडा बी इज इक्वल टू 6 मायक्रोमीटर म्हणता येईल. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, बी म्हणू आपण. काही डाऊट इथपर्यंत? पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. बाळांनो हा तुम्हाला पटकन सॉल्व्ह होईल. काय म्हणताय बघा, द बॉडी, हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 लाच. अ ब्लॅक बॉडी हॅज मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा एम ऍट टेम्परेचर, म्हणजे सुरुवातीला याची वेवलेंथ लॅम्बडा 1 इज इक्वल टू दिलाय लॅम्बडा एम, त्यावेळेस याचं टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू आहे 2000 केल्विन. पुढे काय म्हणताय बघा, तर इट्स मॅक्झिमम वेवलेंथ ऍट 3000 केल्विन, तर न्यू टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू 3000 केल्विन, आणि त्यासाठी याची मॅक्झिमम वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा 2 कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. कळताय? मग परत तोच फॉर्म्युला घेऊ बाय वे न डिस्प्लेसमेंट लॉ. कोणता? लॅम्बडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी. पहिल्यासाठी इथं असं लिहिता येईल लॅम्बडा 1 इज इक्वल टू बी डिवायडेड बाय T1 इक्वेशन 1, आणि सेकंड साठी घेऊ लॅम्बडा 2 इज इक्वल टू बी डिवायडेड बाय T2 इक्वेशन 2. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, लॅम्बडा 2 पाहिजे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घ्या, म्हणजे इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा काय लिहिता येईल, इक्वेशन 2 इथं लिहिता येईल, मग लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू बी डिवायडेड बाय T2 डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय T1. बी कॅन्सल, मीन्स लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 रेसिप्रोकल घेतल्यावर T1 डिवायडेड बाय T2. व्हॅल्यूज पुट करा. लॅम्बडा 2 आपल्याला माहित नाही, लॅम्बडा 1 त्यांनी दिलेला आहे, किती आहे, लॅम्बडा एम इज इक्वल टू T1 किती आहे 2000 डिवायडेड बाय T2 किती आहे 3000. हे 3 0 कट झाले, मीन्स लॅम्बडा 2 इज इक्वल टू, बघा लॅम्बडा एम ला क्रॉस मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 डिवायडेड बाय 3 इंटू लॅम्बडा एम. यासाठी करेक्ट ऑप्शन किती असायला पाहिजे, डी. तर बघा किती जण झालाय, रुचा, सर्वेश, अंकिता, माधव, ईश्वरी, सिद्धी, अमृता, सर्वेश वागचौरे, पवन वाडके, देन आकाश अन गायकवाड, यांचं पण ऑप्शन किती आलेला आहे, डी आलेला आहे. बाकी ज्यांचा इथपर्यंत लक्षात आलं बाळांनो, काही अडचणी, आकांक्षा, सुमित, ऋतुजा, देन प्रतीक्षा, पूनम, या सगळ्यांचा ऑप्शन डी आलेला आहे. काही अडचणी नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. बघा काय म्हणताय, द 3 ब्लॅक बॉडीज, 3 बॉडीज दिलेल्या आहे, कोणत्या कोणत्या, एक्स, वाय अँड झेड. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, 4 एक्झामला विचारलेला आहे, 25, 24, 22 आणि 20. बघा क्वेश्चन समजून घ्या आता. तर 3 ब्लॅक बॉडीज एक्स, वाय, झेड हॅव रेडाय 1 मीटर, 2 मीटर अँड 3 मीटर, म्हणजे रेडियस ऑफ ए, सॉरी ए च्या ऐवजी एक्स दिला, याने आय मेड अ मिस्टेक. तर रेडियस ऑफ एक्स आहे 1 मीटर, रेडियस ऑफ वाय आहे 2 मीटर, आणि रेडियस ऑफ झेड दिलेला आहे 3 मीटर. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी आर. मॅक्झिमम इंटेन्सिटी साठी असणारी जे काही वेवलेंथ आहे दॅट इज लॅम्बडा एम. सुरुवातीला एक्स साठी घेऊ आपण, म्हणजे लॅम्बडा एक्स आहे 200 नॅनोमीटर, लॅम्बडा वाय दिलेला आहे 300 नॅनोमीटर, आणि लॅम्बडा झेड दिलेला आहे 400 नॅनोमीटर रिस्पेक्टिव्हली. देन Ex, Ey, Ez are the emissive power of the disk XYZ respectively. तर यापैकी कोणती मॅक्झिमम आहे, तर Ex इज मॅक्झिमम, Ey इज मॅक्झिमम, Ez इज मॅक्झिमम, किंवा Ex इज इक्वल टू Ey इज इक्वल टू Ez. तर बघा याने काय दिलं, Ex म्हणजे एमिसिव्ह पॉवर,
आता एमिसिव्ह पॉवर आणि रेडियसच्या फॉर्म मध्ये सोबत त्यांनी वेव्हलेंथ दिलेला आहे, याच्या फॉर्म मध्ये बघा रिलेशन लक्षात घ्या. तर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे बाळांनो, क्वेश्चन पहिले समजून घ्या, इथपर्यंत माझ्या लक्षात येत आहे. तर एक काम करा, या क्वेश्चनला थोडंसं ट्राय करा तुम्ही. काय दिलेलं आहे बघा, समजून घ्या सुरुवातीला. तर त्याने 3 बॉडीज दिलेल्या आहे, एक्स वाय आणि झेड, ज्यांच्या रेडियस तुम्हाला दिलेली आहे 1, 2 आणि 3. तर ही जी लिहिली आहे वेव्हलेंथ, मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन दिलेला आहे तुम्हाला. तर यावरून आपल्याला चेक करायची की कुणाची, तर एमिसिव्ह पॉवर काय राहील, मॅक्झिमम राहील. आता यासाठी सुरुवातीला बघा एमिसिव्ह पॉवरचाच फॉर्म्युला घेऊ आपण. तुम्हाला आठवते बाय स्टीफॅन्स लॉ, याला कसं सॉल्व्ह कराल ते लक्षात घ्या. बाय स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन, काय म्हणते स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट अँड एमिसिव्ह पॉवर, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम is directly proportional to the fourth power of its absolute temperature, that is sigma into t raised to 4 होते. ठीक आहे, यानुसार बघा Q डिवायडेड बाय A किंवा याला A ला क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A इंटू टी रेस टू 4 म्हणता येईल. हे लक्षात येत आहे. तर आता बघा हा झाला एमिसिव्ह पॉवर, म्हणजे Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A इंटू टी रेस टू 4. आता यातलं बघा Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा इंटू, आता ए चा अर्थ काय, एरिया, एरिया ऑफ द डिस्क जरी म्हणाल तर एरिया ऑफ डिस्कचा फॉर्म्युला कोणता घेऊ आपण, बघा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो आपला, पाय आर चा स्क्वेअर. तर इथं लिहिता येईल दॅट इज ना पाय आर चा स्क्वेअर इंटू काय लिहिता येईल, टी रेस टू 4. तर यावरून बघा, तर इक्वेशन याला नाव दिलं आपण दॅट इज ई इज इक्वल टू सिग्मा, बाकी सगळं कॉन्स्टंट ठेवू आपण. तर आर आणि याच्या फॉर्म मध्ये जरी इक्वेशन लिहायचं जरी झालं तर याला असं लिहिता येईल ई इज इक्वल टू, हे सगळं कॉन्स्टंट घेऊ, इथं लिहिता येईल दॅट इज कॉन्स्टंट इंटू आर चा स्क्वेअर इंटू टी रेस टू 4. ठीक आहे, तर बघा ऑप्शन यायला लागले, देवयानीचं ऑप्शन आलं, देवयानी सुतवणीचं ए, देन रुचाचं ऑप्शन आलाय ए. बघा क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. सर्वात पहिलं जे काही तुम्हाला दिसत आहे, तर आपल्याला 3 बॉडीज दिलेल्या आहेत, त्या 3 डिस्क आहे एक्स वाय अँड झेड, ज्यांची रेडियस तुम्हाला दिलेली आहे 1, 2 अँड 3. त्यानंतर यांची वेव्हलेंथ दिलेली आहे लॅम्बडा एक्स आणि लॅम्बडा वाय, आणि ही मॅक्झिमम वेव्हलेंथ ऑफ एमिशन आहे 200, 300 अँड 400 रिस्पेक्टिव्हली. तर EX, EY आणि EZ आर द एमिसिव्ह पॉवर ऑफ द डिस्क. तर त्या डिस्कचा एमिसिव्ह पॉवर जर आपण दिलेला आहे, तर विचारलाय की एमिसिव्ह पॉवर कुणाचा जास्त आहे आणि कुणाचा कमी आहे, याला आपण चेक करायचं. तर सुरुवातीला काय केलं आपण, स्टीफॅन्स लॉ घेतलं. स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन काय दिसतंय, Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4. तर इथं राहील मग या ए ला क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट इज Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A इंटू काय असेल टी रेस टू 4. या ए ला क्रॉस मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यूज पुट केलं, Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा पाय आर चा स्क्वेअर इंटू काय असेल टी. याला कॉन्स्टंट जरी ठेवलं तर Q डिवायडेड बाय T म्हणजे काय, एमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आर स्क्वेअर इंटू काय असेल टी रेस टू 4 म्हणता येईल. ठीक आहे, आता एक रिलेशन तुम्हाला माहित आहे बाय वेन लॉ. कोणता आहे वेन लॉ, लॅम्बडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय काय होते टी. इतकं लक्षात येत आहे. तर यावरून बघा आपण याला क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर टी इज इक्वल टू काय लिहिता येईल, बी डिवायडेड बाय लॅम्बडा एम. हे करताय तुम्हाला, ही व्हॅल्यूज आपण इथं पुट करू या इक्वेशन 1 मध्ये. सो E इज इक्वल टू, बघा हा कॉन्स्टंट आहे तसाच ठेवला, इथं आर स्क्वेअर तसाच ठेवू. राहिला प्रश्न या टी च्या ऐवजी घेऊ बी डिवायडेड बाय लॅम्बडा एम, याचा काय लिहाल, फोर्थ पॉवर. सो इथं लिहिता येईल मग E इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू इथं राहील आर स्क्वेअर इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅम्बडा एम रेस टू 4. या बी चा कॉन्स्टंट, याला आपण वेन कॉन्स्टंट म्हणता येईल. याला आपण ऍड जरी केलं तर इक्वेशन लिहिता येईल मग E इज इक्वल टू आर स्क्वेअर, दॅट इज कॉन्स्टंट
बघा आता इथं लिहिता येईल ए इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय लॅमडा एम रेस टू 4. ठीक आहे, 1 बाय 1 घेऊ. आता बघा सगळ्यांचा ऑप्शन सर्वेचा ऑप्शन ए आलाय, अमृताचं ए आलेलं आहे, श्रद्धाचं ए दिसतंय. तर आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेट करून घेऊ तिघांसाठी पण. सुरुवातीला इथं लिहिता येईल दॅट इज ई एक्स इज इक्वल टू. ठीक आहे, तर आर हे कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये ठेवू आपण. तर इथं पुट केलं फक्त आर. आर रेडियस किती दिले सुरुवातीला एक्स साठी रेडियस जरी म्हणाल इथं असेल 1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय लॅमडा एक्स आहे ना, ई एक्स जरी म्हटलं आपण तर लॅमडा एक्स ची व्हॅल्यूज किती आहे 200, हे नॅनोमीटरच्या फॉर्म मध्ये आहे, त्याचा पॉवर 4. इतकं लक्षात येत आहे. तर इथं लिहिता येईल मग बघा ई एक्स इज इक्वल टू 1 चा पॉवर दॅट इज 1 चा स्क्वेअर 1. आता 2 रेस टू 4 जरी म्हणाल तर हे जे 0 आहे आपण इथं लिहिता येईल दॅट इज 2 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4. म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 रेस टू 4. 2 रेस टू 4 किती होईल तर 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 आणि 4 4 चा काय होईल 16. बघा 2 रेस टू 4 म्हणजे 4 वेळेस 2 चं मल्टिप्लिकेशन राहील. 2 2 चा 4 आणि 2 2 चा 4 4 4 चा किती होईल 16 इंटू 10 रेस टू पॉवर 8. ही ई एक्स ची व्हॅल्यू होईल. याला दिलं इक्वेशन 1. पुढचा पार्ट बघा आता सेकंड साठी लिहिता येईल आपल्याला दॅट इज ई वाय. मग ई वाय इज इक्वल टू याच फॉर्म्युलाचा यूज जरी केला तर कॉन्स्टंट तसाच ठेवला, आर च्या ऐवजी काय राहील आर वाय. आर वाय ची व्हॅल्यूज किती आहे 2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय, तर इथं काय दिसतंय तुम्हाला लॅमडा एम. लॅमडा एम च्या ऐवजी लॅमडा वाय घेऊ आपण. लॅमडा वाय ची व्हॅल्यूज किती आहे 300 नॅनोमीटर त्याचा स्क्वेअर. सॉरी इथं आर चा स्क्वेअर दिसतंय हा, सो 2 चा स्क्वेअर किती 4 डिवायडेड बाय इथं बघा 3 चा स्क्वेअर म्हणजे इथं असं लिहिता येईल 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा रेस टू 4 म्हणजे 4 डिवायडेड बाय. बघा सिम्प्लिफाय जरी केला आपण तर 3 न इथं जर तुम्ही जरी 4 पॉवर जरी घेतला तर 3 3 चा 9 9 9 चा किती होईल 81 इंटू 10 रेस टू पॉवर 8. आपण काय करू या 4 ला डिनॉमिनेटर मध्ये पाठवू. तर 81 ला डिवाइड करू आपण 4 नी. 4 2 चा 8 0. आता 1 मध्ये भाग जाणार नाही दॅट इज 0.0. आता 4 2 चा 8 आणि 4 5 चा 20. मीन्स इथं लिहिता येईल दॅट इज ई वाय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 20.25 इंटू 10 रेस टू पॉवर 8. ही दुसरी व्हॅल्यू झाली. आता आपण सिमिलर वेने याची तिसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. तर थर्ड व्हॅल्यू साठी परत आपण याच फॉर्म्युल्याला मॉडिफाय करू. हा जो आलेला आहे दॅट इज ई झेड इज इक्वल टू काय लिहिता येईल कॉन्स्टंट तसाच ठेवला आर. आर झेड ची व्हॅल्यू किती दिसत आहे 3 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय, तर लॅमडा एम किती दिसत आहे तर लॅमडा एम च्या ऐवजी लॅमडा झेड जे किती आहे 400 नॅनोमीटर त्याचा पॉवर 4. 3 चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय इथं असं लिहिता येईल 4 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4 दॅट इज 9 डिवायडेड बाय. आता 4 चा 4 टाइम्स पाहिजे नाही का. 4 4 चा 16 4 4 चा 16 16 16 चा 256 इंटू 10 रेस टू पॉवर 8. मग आपण डिवाइड करू 256 ला कितीने डिवाइड कराल 9 ने. तर 9 2 चा 18 एक पास केला 1 इथं राहील 7 0. आता 6 8 9 चा 72 राहील 4 0. तर पॉइंट दिला दॅट इज 0. तर 9 जरी म्हणाल तर 9 4 चा 36 म्हणजे नियर अबाउट 28.4 म्हणजे ई झेड इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 28.4 इंटू 10 रेस टू पॉवर 8. हे तिसरा पार्ट झाला. ठीक आहे, आता चेक करा बडांनो. लॅमडा आपल्याकडे आलाय लॅमडा ई एक्स याची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 16 इंटू 10 रेस टू पॉवर 8. ई वाय ची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 20.25 इंटू 10 रेस टू पॉवर 8 आणि ई झेड ची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 28.4 इंटू 10 रेस टू पॉवर 8. सगळ्यांचं न्यूमरेटर सेम आहे. आता राहिला प्रश्न डिनॉमिनेटरचा. बघा डिनॉमिनेटर ज्याचं जास्त त्याची व्हॅल्यू कमी असते. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं जरी झालं बघा न्यूमरेटर मी कॉन्स्टंट ठेवलाय सपोज न्यूमरेटर 4 आहे. त्याला जर आपण डिनॉमिनेटर सुरुवातीला आपण 1 जरी घेतलं 4 ला 1 ने डिवाइड केला आन्सर राहील 4. आता तेच डिनॉमिनेटर 1 च्या ऐवजी 2 जरी घेतला आन्सर किती होत आहे 2.
तेच डिनॉमिनेटर जरी आता 2 च्या ऐवजी 4 जरी घेतलं तर किती येत आहे आता 1. मग जसं डिनॉमिनेटर वाढत जाईल तशी व्हॅल्यू कमी कमी होत जाते. मग त्यानुसार ज्याचं डिनॉमिनेटर कमी त्याची तर एनर्जी जास्त किंवा त्याची व्हॅल्यू जास्त आहे. सो डिनॉमिनेटर सर्वात कमी कुणाचं आहे, दॅट इज फर्स्ट म्हणजे EX. सो नॅचरलची गोष्ट आहे की EX ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, मॅक्झिमम, म्हणजे EX इज मॅक्झिमम. म्हणजे यासाठी करेक्ट व्हॅल्यू काय असायला पाहिजे, तर एनर्जी किंवा क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड किती असायला पाहिजे, तर X साठी मॅक्झिमम राहील. बघा काहींचं A काहींचं C आलेलं आहे. तर C जरी म्हणाल तर EZ इज मॅक्झिमम नाही, EZ मॅक्झिमम राहू शकत नाही, कारण ज्याचं डिनॉमिनेटर जास्त त्याची व्हॅल्यूज काय असेल, कमी राहील या इक्वेशन नुसार, नाही का. इथं बघा न्यूमरेटर सगळ्यांचं सेम ठेवलं, इथं जसं 1 होतं त्याच्याऐवजी मी इथं 4 ठेवलंय. 1 ने डिवाइड केलं तर 4 आला, 2 ने डिवाइड केलं तर 2, 4 ने डिवाइड केल्यावर 1. जसं डिनॉमिनेटर वाढत चाललंय तसं ती व्हॅल्यूज काय होत आहे, कमी होत आहे. म्हणजे सर्वात जास्त ज्याचं डिनॉमिनेटर सर्वात कमी आहे त्याची व्हॅल्यू सर्वात जास्त राहील, आणि सर्वात कमी डिनॉमिनेटर कुणाचं आहे, दॅट इज फर्स्ट इक्वेशनचं म्हणजे X साठी. सो X साठी असणारी एनर्जी काय राहील, मॅक्झिमम राहील. कळताय. ज्यांचं बघा ऑप्शन C आलेलं आहे त्यांनी चेक करा की तुमचं कळताय तुम्हाला की ऑप्शन A कसं आलं ते सार्थक. तर ज्यांचं ऑप्शन C आलेलं होतं किंवा A च्या व्यतिरिक्त ज्यांचं ऑप्शन आलं त्यांनी एकदा बघून घ्या तुमचं आन्सर. काही डाऊट इथपर्यंत बाळांनो, पहिले एकदा हा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. ज्यांचं C आलेलं होतं त्यांनी चेक करा, काही अडचणी असेल या क्वेश्चन मध्ये तर विचारून घ्या. पूनमचं करेक्ट झालेलं आहे. अजून कोणाला काही अडचणी आहे? बरं, या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन ज्याला नाही समजला असे किती जण आहे, कमेंट करा ज्यांना नाही कळताय. ह्या क्वेश्चन मध्ये कुणाला काही डाऊट जरी असेल या क्वेश्चन मध्ये कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा बाळांनो. ओके, सार्थकचं म्हणणं आहे परत एक वेळा एक्सप्लेन करा, करतोय. अजून प्रीती, ठीक आहे. बघा बाळांनो, क्वेश्चन समजून घ्या. हा थोडासा नाही बराचसा टफ क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 4 एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की 3 बॉडीज आहे, कोणत्या कोणत्या, X, Y आणि Z. तिघांची रेडियस दिली आहे. पहिल्याची रेडियस आहे 1 मीटर, दुसऱ्याची 2 मीटर, तिसऱ्याची 3 मीटर. तर X साठी रेडियस घेतलं Rx इज इक्वल टू 1, Ry इज इक्वल टू 2 आणि Rz इज इक्वल टू 3 आहे. ठीक आहे. तर वेवलेंथ पण दिली आहे तिघांची करस्पॉन्डिंग. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी, म्हणजे ज्या इंटेन्सिटीला मॅक्झिमम हीट रॅडिएट होत आहे तर त्याला कोणती वेवलेंथ म्हणू आपण, मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन. सो X साठी किती दिलेलं आहे तुम्हाला 200 नॅनोमीटर, Y साठी किती आहे 300 नॅनोमीटर आणि लॅम्बडा Z इज इक्वल टू किती दिलेला आहे, दॅट इज 400 नॅनोमीटर. तर विचारलं काय याने, तर आर द EX, EY, EZ आर द एमिसिव्ह पॉवर ऑफ द डिस्क. 3 डिस्कचा एमिसिव्ह पॉवर त्यांनी दिलेला आहे. सो एमिसिव्ह पॉवर कुणाचा आहे, तर एमिसिव्ह पॉवर X साठी दिलाय EX, एमिसिव्ह पॉवर Y साठी EY आणि एमिसिव्ह पॉवर Z साठी दिलेला आहे EZ. ठीक आहे. तर बघा आता स्टीफन्स लॉ यूज केला. कोणता आहे स्टीफन्स लॉ, दॅट इज एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर होईल, दॅट इज Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. हा एमिसिव्ह पॉवर आहे, बरोबर. याच्याऐवजी त्यांनी काय म्हटलेलं आहे EX. आता आपल्याला इक्वेशन लिहित असताना R त्यांनी व्हॅरी केलेलं आहे, त्यामुळे मी या एरियाला क्रॉस मल्टिप्लाय करतो. एरियाला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हेच इक्वेशन काय राहील, Q डिवायडेड बाय A इज इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू T⁴. बघा एमिसिव्ह पॉवर नेमका आहे तरी काय, क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे टाइम हा 1 असेल आणि एरिया पण 1 मीटर स्क्वेअर राहील, त्यावेळेस त्याला एमिसिव्ह पॉवर म्हणतो. जर का 1 नसेल तर याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून इथं एरिया किती येईल 1 त्यासाठी. सो Q डिवायडेड बाय A ला इकडे पाठवलं, दॅट इज Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू T⁴ घेता येईल. इतकं लक्षात येत आहे. बघा हा एरिया मी दुसऱ्या साईडला पाठवलं, याचा अर्थ हे अजूनही काय एमिसिव्ह पॉवरच आहे, फक्त इथं एरिया काही नाही, म्हणजे आपण काय कन्सिडर केलाय 1 कन्सिडर केलाय, बस एवढाच काय तो बदल आहे. सो Q डिवायडेड बाय T म्हणजे हा एमिसिव्ह पॉवरच झाला, इज इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू T⁴. रुचा तुमचं लक्षात येत आहे. तुमचा जो डाऊट होता की सर एमिसिव्ह पॉवर R इज इक्वल टू Q डिवायडेड बाय AT, सो तेच आहे. फरक इतकाच आहे की इथं एरिया 1 असायला पाहिजे होता पण 1 नाहीये, त्यासाठी मी A ला क्रॉस मल्टिप्लाय केलं. मग आता इथं काही नाही, म्हणजे आपल्याला 1 कन्सिडर करता येईल. सो ही डेफिनेशन मॅच झाली कुणाला, एमिसिव्ह पॉवरला. सो Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा इंटू राहिला प्रश्न एरिया. एरिया इज इक्वल टू काय येईल तर पाय R चा स्क्वेअर इंटू काय लिहिता येईल T⁴.
यातलं सिग्मा आणि पाय कॉन्स्टंट ठेवलाय, म्हणजे क्यू डिवायडेड बाय ए म्हणजे एमएसयू पॉवरच झाला, जो किती घेतलाय आपण ई इज इक्वल टू याच्याऐवजी कॉन्स्टंट इथं आहे आर स्क्वेअर इंटू टी रेस टू 4. आता आरचं तर आपल्याकडे आहे रेडियस, पण टी बद्दल टेम्परेचर बद्दल यांनी काहीही सांगितलेलं नाहीये. सो आपण टेम्परेचरच्या ऐवजी यांनी वेवलेंथ दिलेली आहे म्हणून वेवलेंथच्या फॉर्म मध्ये इक्वेशन घेऊ. तर टेम्परेचर आणि वेवलेंथ मध्ये एकच रिलेशन आहे आपल्याकडे, ते म्हणजे वेन डिस्प्लेसमेंट लॉ. काय म्हणताय वेन डिस्प्लेसमेंट लॉ? लॅम्बडा एम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सो लॅम्बडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी. सो या टी ला इकडे पाठवा आणि लॅम्बडा एम ला इकडे पाठवा. दॅट इज टी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय लॅम्बडा एम. इथपर्यंत लक्षात आलं? आता ही टी ची व्हॅल्यू इथं ठेवू आपण, म्हणजे ई इज इक्वल टू कॉन्स्टंट तसाच आर स्क्वेअर तसा आणि या टी च्या ऐवजी बी डिवायडेड बाय लॅम्बडा एम, त्याचा पॉवर किती घेतला आपण? 4. ठीक आहे. आता याचा फोर्थ पॉवर घ्या, म्हणजे ई इज इक्वल टू कॉन्स्टंट इथं राहील आर स्क्वेअर इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅम्बडा रेस टू 4. परत बी काय आला? कॉन्स्टंटच आहे नाही का? हा कॉन्स्टंट या कॉन्स्टंट मध्ये ऍड करून घेतला, म्हणजे ई इज इक्वल टू हा एकत्रित कॉन्स्टंट झाला, इथं आर स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा एम रेस टू 4 म्हणता येईल. ठीक आहे. मी कॉन्स्टंट साईडला ठेवला कारण सगळ्यासाठी तेवढंच कॉन्स्टंट मल्टिप्लाय राहील. रेशो जरी घेतला तसा तो कॉन्स्टंट कॅन्सलच होणार आहे. सो आता लिहा, पहिल्यासाठी लिहिला आपण ई एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट आपण पुट नाही केला, राहिला प्रश्न दॅट इज आर. आर म्हणजे रेडियस कुणाची राहील? एक्स साठी, आणि एक्स साठी रेडियस किती आहे? 1, म्हणजे इथं आर च्या ऐवजी 1 डिवायडेड बाय लॅम्बडा एम कुणासाठी राहील? एक्स साठी, आणि त्याची व्हॅल्यूज किती आहे? 200 नॅनोमीटर. आता 200 ला असं लिहिता येईल 2 इंटू 10 रेस टू पॉवर प्लस 2, म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय 2 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4. 1 तसाच ठेवला, 2 रेस टू 4 किती आहे? 16. त्यानंतर 2 रेस टू 2 चा स्क्वेअर आहे त्याचा पॉवर 4. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज 2 इंटू 4 दॅट इज 8. याला दिले इक्वेशन 1. मला सगळे इक्वेशन हे न्यूमरेटर मध्ये 1च आणायचे. आता दुसऱ्यासाठी लिहिला आपण ई वाय इज इक्वल टू, परत कोणतं? तर हेच इक्वेशन. ई वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट नाही लिहिला आपण आर, आर वाय, वाय साठी आर किती आहे? 2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय तर लॅम्बडा वाय साठी दॅट इज लॅम्बडा वाय ची व्हॅल्यू आहे 300 आणि त्याचा रेस टू काय असेल? 4. म्हणजे ई वाय इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4, इथं 3 रेस टू 4 म्हणजे 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर किती? 4. हा 4 आहे तसाच ठेवला. 3 रेस टू 4 म्हणजे 4 वेळेस 3 चा मल्टिप्लिकेशन, 3 3 चा 9 आणि हा सुद्धा 3 3 चा 9, 9 9 चा काय होईल? 81 इंटू 10 रेस टू पॉवर 8. या 81 ला 4 न डिवाइड केला म्हणजे 1 डिवायडेड बाय 20.25 इंटू 10 रेस टू पॉवर 8. बघा हे दोन्ही सेम झाल्या, फरक एवढाच आहे की फक्त इथं 16 आणि इथं किती आला? 20.25. आता तिसरं घेतलं झेड साठी, परत याच इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट नाही लिहिला, आर झेड घेतलंय. आर झेड किती आहे? 3, म्हणजे 3 चा स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा झेड आहे दॅट इज 400 नॅनोमीटर त्याचा पॉवर 4. सो 3 चा स्क्वेअर 9 आणि याची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10 रेस टू पॉवर त्याचा पॉवर 4, म्हणजे 9 डिवायडेड बाय बघा 4 4 चा 16 आणि 4 4 चा 16, 4 चा फोर्थ पॉवर म्हणजे तर 16 इंटू 16 दॅट इज किती होईल? 256 इंटू 10 रेस टू पॉवर 8. 9 ने 256 ला डिवाइड जर केलं किती येत आहे? 28.4. आता या तिघांसाठी जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर न्यूमरेटर तिघांचं पण सेम आहे, बरोबर. राहिला प्रश्न डिनॉमिनेटरचा, ज्याचं डिनॉमिनेटर जास्त ती व्हॅल्यू कमी होते. त्यानुसार डिनॉमिनेटर सर्वात जास्त कुणाचं आहे? ई झेडचं, म्हणजे ई झेड ची व्हॅल्यू सर्वात कमी आहे. त्यानंतर कुणाची व्हॅल्यू राहील? ई वाय, आणि त्यापेक्षा जास्त कुणाची आहे? ई एक्स, म्हणजे सर्वात कमी न्यूमरेटर कुणाचं आहे? ई एक्स. हे रिलेशन असं लिहिता येईल तुम्हाला. तर सर्वात जास्त डिनॉमिनेटर याचा आहे, म्हणजे ई झेड सर्वात कमी आहे, इज लेस दॅन काय म्हणता येईल? ई वाय, आणि इज लेस दॅन काय असेल? ई एक्स. म्हणजे सर्वात जास्त गुणाची एनर्जी आहे एक्सची, त्यानंतर गुणाची कमी आहे वायची, सर्वात कमी गुणाची आहे झेडची, म्हणजे म्हणता येईल की ई एक्स इज मॅक्झिमम. आता काही अडचणी आहे? कमेंट करा बडांनो. आता या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी आहे? कमेंट करा. किती जणाला समजलंय हा क्वेश्चन आणि किती जणाला नाही समजलाय ऍटलिस्ट ते तरी कळल. कमेंट करा. पूनम क्लिअर, देवयानी नो डाऊट, दीपक क्लिअर झालंय, दीपक वाघ, अजून सार्थक काही अडचण नाही, सर्वेश समजलंय, अजून ईश्वरी नो डाऊट, ऋतुजा बुजाडे क्लिअर झालंय, प्रतीक्षा काळे ओके सर, प्रतीक्षा काळे क्लिअर, अजून
माया थोरात, नो प्रॉब्लेम. आकांक्षा काही डाऊट नाही. अमृता काही डाऊट नाही. अमृता वडाळकर, प्रीती कांबळे, ओके सर. नक्की काय अडचणी नाही इथपर्यंत. तर बघा पुढच्या क्वेश्चन वरती श्रद्धा, काही अडचण नाही. पुढच्या क्वेश्चन वरती येऊ आपण. क्वेश्चन नंबर दॅट इज 22. आता हा बाळांनो तुम्हाला पटकन सॉल्व्ह होईल. यासाठी फक्त आता मी तुम्हाला आता याच्या आधीचा क्वेश्चन जो तुमच्याकडून थोडं तुम्ही जे आहे ना वेळ घेतला समजायला बरं केलं, कारण पुढचे क्वेश्चन आता पटकन सॉल्व्ह होतील. बघा हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय बघा, द ब्लॅक बॉडी एमिट रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऍट वेव्हलेंथ लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडा m1 इज इक्वल टू त्यांनी दिलेला आहे तुम्हाला लॅम्बडा. दुसरा काय म्हटलं, ऍट टेम्परेचर टी केल्विन, म्हणजे पहिलं टेम्परेचर T1 इज इक्वल टू दिलाय टी. पुढे म्हटलं इट्स करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ ऍट टेम्परेचर. आता याची करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ पाहिजे लॅम्बडा m2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू 1.5 T. रिलेशन कोणतं लिहाल तर लॅम्बडा m आणि टेम्परेचर मध्ये वेन डिस्प्लेसमेंट लॉ. काय म्हणताय वेन डिस्प्लेसमेंट लॉ, लॅम्बडा m इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/t, म्हणजे लॅम्बडा m इज इक्वल टू b डिवायडेड बाय t. पहिल्यासाठी इथं m आणि इथं T1, इक्वेशन 1. दुसऱ्यासाठी लिहा लॅम्बडा m2 इज इक्वल टू b डिवायडेड बाय T2, इक्वेशन 2. आपल्याला लॅम्बडा m2 पाहिजे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घ्या. इथं लिहित आहे लॅम्बडा m2 डिवायडेड बाय लॅम्बडा m1 इज इक्वल टू b डिवायडेड बाय T2 डिवायडेड बाय b डिवायडेड बाय T1. b कॅन्सल होईल. बघा मुलांचे ऑप्शन यायला लागले. पूनमचं ऑप्शन आलं ए, सर्वेशचं ए, देन संचिताचं पण ऑप्शन ए आलेला आहे. तर बघा आता T1 रेसिप्रोकल घेतला, इथं राहील लॅम्बडा m2 डिवायडेड बाय लॅम्बडा m1 इज इक्वल टू T1 डिवायडेड बाय T2. व्हॅल्यूज पुट करू आपण. तर लॅम्बडा m2 डिवायडेड बाय लॅम्बडा m1 याची व्हॅल्यूज किती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू किती आहे t डिवायडेड बाय T2 ची व्हॅल्यू 1.5 T. टी कॅन्सल होऊन जाईल. बघा सार्थक, चंचल, समीक्षा काळे, प्रतीक्षा काळे, देवयानी सुतावणे, समीक्षा आणि बोडखे यांचं पण ऑप्शन ए आलेला आहे. टी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील लॅम्बडा m2 लॅम्बडा m2 डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1.5. या 1.5 ला असेल इथे 3/2. रेसिप्रोकल जरी घेतला तर 2 न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे लॅम्बडा m2 डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 2/3. क्रॉस मल्टिप्लाय करा, लॅम्बडा m2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा डिवायडेड बाय 3. तर यासाठी बघा समीक्षा बोडखे, ऋतुजा बुजाडे, अंकिता मोरे या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे, दॅट इज ए. कळताय तुम्हाला. यासाठी करेक्ट ऑप्शन किती असायला पाहिजे, ए. तुम्हाला म्हटलं होतं ना की हा क्वेश्चन तुम्हाला पटकन सॉल्व्ह होईल. पवन वाडके यांचं पण ऑप्शन ए आलेला आहे. अमृताचा ऑप्शन ए, माधवचा ऑप्शन ए आलाय. काही अडचण बाळांनो. पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. बघा क्वेश्चन नंबर 23. बघा त्यांनी काय दिलेला आहे. हा क्वेश्चन पण तुम्हाला पटकन सॉल्व्ह होईल. जे दिलाय आपण त्यानुसार काय आहे ना की लिहायचा प्रयत्न करू. क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 23 हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. याची मी तुम्हाला फक्त आता हिंट प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं याला. तर एवढा वेळ आहे म्हणा आपल्याकडे. बघा क्वेश्चन काय म्हणताय. अ रेक्टँग्युलर ब्लॅक बॉडी ऑफ टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस. एक ब्लॅक बॉडी दिलेली आहे, या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर दिलेलं आहे T इज इक्वल टू 127 डिग्री सेल्सिअस. याला कन्वर्ट करा. 127 प्लस 273 टोटल किती होईल, दॅट इज 400 केल्विन. हा सरफेस एरिया, ज्याचा सरफेस एरिया तुम्हाला दिलेला किती आहे, डायमेन्शन 4 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर, दॅट इज 4 इंटू 2 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. 4 2 चा 8. या सेंटीमीटरला असं लिहिता येईल 10⁻⁻² मीटर आणि त्याचा काय असेल स्क्वेअर, म्हणजे 8 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. ही झाली ए ची व्हॅल्यू. पुढे काय म्हणताय बघा. अँड रेट ऑफ एमिशन इज ई. आणि यासाठी क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड दॅट इज E1 इज इक्वल टू घेतलाय आपण E. पुढे काय म्हणताय बघा. इफ इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 400 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर जर 400 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज जरी केलं आणि सरफेस एरिया इज रिड्यूस टू, बघा 400 ने इन्क्रीज केलंय म्हणजे न्यू टेम्परेचर दॅट इज T2 इज इक्वल टू, सुरुवातीला किती होतं 127, यामध्ये कितीने इन्क्रीज केलाय 400 डिग्री सेल्सिअस.
म्हणजे T2 इज इक्वल टू 527 डिग्री सेल्सिअस. याला कन्वर्ट करा. 527 प्लस 273 म्हणजे T2 इज इक्वल टू किती यायला पाहिजे, तर 5 आहे ना, म्हणजे इथं राहील 800 केल्विन. तर अँड सरफेस एरिया इज रिड्यूस टू हाफ ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. आणि याचा सरफेस एरिया A2 इज इक्वल टू पहिल्याच्या हाफ केलाय, म्हणजे A किंवा याला A1 जरी म्हटलं तर A1 च्या हाफ, दॅट इज A1/2. म्हणजे A2 इज इक्वल टू A1 ची व्हॅल्यू आहे 8 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड केल्यावर A2 इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे पहिलं टेम्परेचर घेतलं आपण T1. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, देन द रेट ऑफ एमिशन इज, आपल्याला E2 कॅल्क्युलेट करायचं आहे बाळांनो. क्वेश्चन करताय तुम्हाला, त्यांनी दिलाय पहिलं टेम्परेचर दिलाय 127 डिग्री सेल्सिअस. याला कन्वर्ट केलाय आपण केल्विन मध्ये, जे किती आलाय 400 केल्विन. त्यानंतर त्याचा एरिया दिला, डायमेन्शन दिला लेंथ इंटू ब्रेड, दॅट इज, तर एरिया A इज इक्वल टू 4 इंटू 2 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, दॅट इज सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 8 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्यावेळेस याची एनर्जी दिलेली आहे E, म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड, ज्याला आपण कन्सिडर करू. बघा ऑप्शन यायला लागले, पूनमचा ऑप्शन डी आलेला आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता मात्र टेम्परेचर इन्क्रीज केलं 400 डिग्री सेल्सिअसनी, म्हणजे पहिले होतं 127 प्लस 400, दॅट इज 527 डिग्री सेल्सिअस. याला कन्वर्ट जरी केलं तर इथं राहील मग 800 केल्विन. आणि न्यू एरिया किती केलाय, हाफ केलाय. ओल्ड किती होता आपला, तर 8 इंटू 10⁻⁴. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन यायला लागलाय, पण एकाचं सिद्धीचं ऑप्शन बी आलेला आहे, बाकीच्यांचं डी आलेला आहे. सिद्धी आपण चेक करू, 2 ऑप्शन झाले आपल्याकडे, एक तर बी आणि डी. बघा टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू किती आहे 800 केल्विन, बरोबर. आणि एरिया किती केलाय, हाफ. हाफ म्हणजेच किती आहे A/2. ए किती होता 8 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड केला किती राहील 4. आता जवळपास सगळ्यांचा ऋतुजा, आढाव, ऋतुजा बुजाडे, अमृता, आरती, बापरे सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे डी. पुढे सॉल्व्ह करू नको मग, तर तरी पण काय ना, एकदा चेक करून घ्या तुम्ही जे केले. E2 ची व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर्म्युला कोणता घ्याल, तर यासाठी आपण रिलेशन घेऊ स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. काय म्हणते स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. एरियाला क्रॉस मल्टिप्लाय करा, Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A इंटू T⁴ म्हणता येईल, नाही का. Q डिवायडेड बाय T लाच आपण E कन्सिडर करू, म्हणजे E इज इक्वल टू सिग्मा A इंटू T⁴. पहिलं इक्वेशन E1, इथं एरिया, इथं राहील T1, इक्वेशन 1 घेऊ आपण. सेकंड इक्वेशन कसं लिहाल, E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू A2 इंटू T⁴, इक्वेशन 2. आपल्याला E2 कॅल्क्युलेट करायचं आहे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू, इथं घ्याल सिग्मा इंटू A2 इंटू T⁴ डिवायडेड बाय सिग्मा इंटू A1 इंटू T⁴. बघा सिग्मा सिग्मा कॅन्सल होऊन जाईल. A2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, A2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 इंटू 10⁻⁴. T2 ची पण व्हॅल्यूज आहे आपल्याकडे. T2 ची व्हॅल्यू किती आहे 800, त्याचा पॉवर 4 डिवायडेड बाय A1 ची व्हॅल्यूज किती आहे 8 इंटू 10⁻⁴. आणि T1 ची व्हॅल्यूज किती आहे 400, त्याचा पॉवर 4. बघा 10⁻⁴ कॅन्सल झाला, 4 ने डिवाइड केला, इथे 2 टाइम्स भाग जाईल. या दोघांना कंबाईन करून घेऊ. हा 1/2 सेपरेट ठेवला आपण, यांना कंबाईन केला, इथं राहील 800 डिवायडेड बाय 400. याचा पॉवर किती असेल 4. बघा 400 ने डिवाइड केला 800 ला, किती वेळेस भाग जाईल 2 टाइम्स. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला, दॅट इज E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू, तर बघा काय दिलेला आहे, हा 1/2 आहे तसाच ठेवलाय. राहिला प्रश्न, इथं 2⁴ म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 4 वेळेस मल्टिप्लाय, 2 ने डिवाइड केलं. 2 2 चा 4, 4 2 चा काय येईल 8. तर इथं राहील मग E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू 8, म्हणजे E2 इज इक्वल टू 8 E1, म्हणजे E2 इज इक्वल टू 8 इंटू E1 ची व्हॅल्यूज काय दिलेली आहे यांनी E. म्हणजे इथं ऑप्शन यायला पाहिजे, दॅट इज 8E. यांना कंबाईन केलंय आपण, किंवा 2 0 कट जरी केले,
तर यासाठी करेक्ट किती असायला पाहिजे, दॅट इज 8 ईच यायला पाहिजे. इथं ऑप्शन बाळांनो मॅच होत नाहीये. तर हा क्वेश्चन जर तुम्ही जरी ऑनलाईनला जरी चेक जरी कराल तर तिथं सुद्धा ऑप्शन चुकलेले होते. मेन एक्झाम मध्ये 2025 ला ऑप्शन मॅच होत नाहीये. यासाठी करेक्ट आन्सर कोणता आहे, 8 ईच आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, 8 ईच येईल. इतकं लक्षात येत आहे. आपण करेक्ट आहोत आणि आहे त्याच वेळी. तर बोर्डा ज्यावेळेस सीईटीला हा ज्यावेळेस क्वेश्चन आला होता त्यावेळेस याचं ऑप्शन चुकीचे आले होते. तर इथं ऍक्च्युली 8 ई पाहिजे होतं, फक्त ई आलाय. इतकं लक्षात येत आहे. चेक करून घ्या. कुणाला या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे, काही अडचणी बाळांनो इथपर्यंत? इथपर्यंत काय अडचण, कमेंट करा. आज जेवढे क्वेश्चन झाले, आज सर्वात जास्त क्वेश्चन आपण आजच सॉल्व्ह केलेले आहेत. तर आज जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह झाले यामध्ये काही अडचणी, नो प्रॉब्लेम. सार्थक, रुचा, अमृता काही अडचण नाही. अजून पुढे पवनला काही अडचण नाही. बाळांनो कमेंट करा आता कुणाला काही अडचणी जरी असेल तर. नूतन, सिद्धी काही अडचण नाही. अजून भावेश, प्रीती, समीक्षा बोडखे काही अडचण नाही. सृष्टी साठे सगळं समजलंय. अजून देवयानी सुतावणे काही अडचण नाही. तर मॅक्झिमम जणांचे कमेंट आले सगळ्यांना ना, तर कळलेलं आहे. तर आजपर्यंतचा पाठ. उद्या आपण याच्यातले जे काही वाचलेले क्वेश्चन्स आहेत तर ते कम्प्लीट करून घेऊ. काही जास्त क्वेश्चन बाकी नाही आहे. परवा मात्र याची टेस्ट राहील वाढवणं, कोणती, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसची. उद्या हे चॅप्टर लवकर कम्प्लीट होईल आणि त्यानंतर आपण नवीन चॅप्टरवरती काय ना की लगेच वर्क करू. परवा याची टेस्ट राहील वाढवणं, कळतंय. तर आज मग आपण इथंच थांबून घेऊ. वाचलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू.